स्वतंत्र भारताची जडणघडण होण्यातला महत्त्वाचं राजकीय वळण 1905चं वंगभंगाची घोषणा. काही कारणं त्यामागची प्रशासकीय असतील आणि इतिहासतज्ञांमध्ये त्यावर वादविवाद चालू असतील, पण निःसंशयरित्या हे म्हणायला जागा आहे की ती फाळणी करण्यामागे कारणच हिंदू मुस्लिम मतभेद निर्माण व्हावेत, जाणीवपूर्वक निर्माण करावेत. कारण वंगभंग घोषित झाला आणि संपूर्ण बंगाल पेटून उठला. त्यावेळेला ब्रिटिशांच्या बाजूनी प्रतिपादन करणाऱ्या अनेकांनी पूर्व बंगालमध्ये जाऊन तिथल्या मुद्दाम निवडून मुस्लिमांच्या वेगळ्या सभा घेऊन मुस्लिम नेत्यांना समजावून सांगायचा प्रयत्न केला आहे की हे तुमच्या फायद्याचं आहे, तुम्ही बंगाली आणि हिंदूंच्या प्रभुत्वाच्या खालनं मोकळे व्हाल. हा जो चॅलेंज आहे हा त्यावेळच्या भारतीय नेतृत्वाला समजला आणि जनआंदोलनांचं खरं पर्व चालू झालं. यावेळेला रवींद्र बाबूंच्या कविता, सुरेंद्रनाथांचं वक्तृत्व, रवींद्रनाथ टागोरांच्या कवितांबद्दल तर त्या दिवसात म्हणलं गेलं, ही हॅज संग द बेंगॉल इंटू अ नेशन. हे संपूर्ण बंगालचं राष्ट्र बनेल असं त्यांच्या गीतांच्या द्वारा त्यांनी बंगाल जागृत केला. सुरेंद्रनाथ बॅनर्जींचं वक्तृत्व आणि राष्ट्रीय सभेची जी चळवळ आहे त्याची एक महत्त्वाची वाटचाल तिथे चालू झाली. चतुसूत्रीचा पहिला उल्लेख आणि त्यातलंही हे बहिष्कार योगाचं शस्त्र याविषयीच्या चर्चा आणि बंगालमध्ये त्याची अंमलबजावणी त्यावेळी चालू झाली. मग काँग्रेसमध्ये जहाल विरुद्ध मवाळ ह्या संघर्षाला त्या वंगभंगापासूनच टोक यायला सुरुवात झाली आणि मुद्दा हा होता की चतुसूत्री आणि विशेषतः त्यातलं बहिष्कार हा संपूर्ण देशाला लागू करायचा का फक्त बंगालला लागू करायचा. लोकमान्य टिळक, लाला लजपतराय, बिपिनचंद्र पाल, अरविंद म्हणजे जहालांचे नेते यांचं अर्थातच म्हणणं होतं की हे संपूर्ण देशाला लागू करायचे. फिरोजशाह मेहता, गोपाळकृष्ण गोखले हे मवाळांचे नेते, त्यावेळची काँग्रेस त्यांच्या ताब्यात, त्यांचं म्हणणं होतं की संपूर्ण देशाला नाही. सुरेंद्रनाथ बॅनर्जी सुद्धा. अशा वेळेला 1906 मध्ये कलकत्त्यालाच काँग्रेसचं अधिवेशन भरलं. त्या 1906च्या अधिवेशनाचे अध्यक्ष लोकमान्य बनू शकतील अशी मवाळांना शंका वाटल्यामुळे त्यांच्यासमोर प्रश्न होता की आता कोणाचं नाव पुढे केलं म्हणजे टिळकांचं नाव पुढे येणारच नाही, परस्परच स्वीकारलं जाईल. मग स्वीकारले गेले पितामह दादाभाई नौरोजी. एकदा त्यांचं नाव अध्यक्षपदासाठी पुढे आल्यानंतर दुसरं कोणी ते कॉन्टेस्ट करणं, चॅलेंज करणं, मध्ये येणं शक्यच नव्हतं. 1906च्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष झाले दादाभाई नौरोजी. बहुधा त्यावेळेला नेमस्तांना अपेक्षा ही होती की वयोवृद्ध, अनुभवी, सर्वसाधारणपणे ज्यांचं राजकारण हे नेमस्त मार्गाचं होतं असे दादाभाई जहालांना जरा सबुरीचा सल्ला देतील आणि मवाळ उर्फ नेमस्त राजकारणाचे हात बळकट करतील. प्रत्यक्षामध्ये दादाभाईंनी 1906 साली अध्यक्षपदावरून बोलताना आंदोलनाचाच सल्ला दिला. नंतर इतरही अनेक थोर नेत्यांनी हे शब्द वापरलेले आहेत. ते दादाभाईंनी 1906च्या कलकत्ता अधिवेशनात वापरले. जनमानसाचं काय करा. दादाभाईंनी 3 शब्द वापरले: एज्युकेट, ऑर्गनाइज, एजिटेट. लोकांना शिक्षित करा, लोकांना संघटित करा आणि आंदोलन करा. एजिटेट, आंदोलन करा. आणि दादाभाईंच्या बोलण्यात शोषणाच्या उल्लेखासहित भारताच्या मागण्या आणि राज्य प्रशासन आमच्या देशाचा आम्ही चालवण्यामधला आमचा सहभाग जास्ती असू द्यात या होता. आणि असाही उल्लेख होता की आपण 1 वर्ष वाट पाहू आणि पुढल्या वर्षी काय ते ठरवू. ते वर्ष हा म्हणता निघून गेलं. जनजागृतीचंच वर्ष होतं. 1907 सालच्या काँग्रेस अधिवेशनाची वेळ आली. पहिली काँग्रेस फुटली आहे ती तिथे आणि ती कहाणी स्वातंत्र्य चळवळीतली एक लक्षणीय कहाणी आहे. गमतीची गोष्ट ही आहे की 1907 सालचं अधिवेशन सुद्धा आधी ठरलं होतं पुण्यात. नेमस्तांना वाटलं पुण्यात झालं तर लोकमान्य टिळकांच्या ताब्यात जाणार काँग्रेस, ती जाऊ द्यायची नाही. ही तर वस्तुस्थिती होतीच की पुण्यात झालं असतं तर त्यावेळपर्यंत टिळकांचं जे पुणे, महाराष्ट्र म्हणजे मुंबई इलाका आणि भारत यामधली प्रतिमा पाहता काँग्रेस त्यांच्या ताब्यात जाईल, म्हणजे जहालांच्या ताब्यात जाईल, ती जाऊ द्यायची नाही. म्हणून योजना अशी करण्यात आली की ज्या प्रदेशावर जास्त फिरोजशाह मेहतांचं प्रभुत्व होतं आणि त्यांचं ऐकणाऱ्या नेमस्तांचं प्रभुत्व होतं तिथे ऐन तिथल्या अड्ड्यात म्हणजे सुरतेला घ्यायचं. आणि नेमस्तांच्या वतीने सुद्धा नाव पुढे आलं रासबिहारी बसू यांचं. प्रत्यक्षामध्ये सुरतेमध्ये पोचले त्यावेळेला अनेक ठिकाणी हे मांडलेलं आहे
की लोकमान्यांना हे लक्षात आलं की पुण्याहून सुरतेला हे का हलवलं, तर लोकमान्यांनी त्याच्यावर तोड करण्याकरता सुद्धा त्यांनी निधी उभा करून जास्तीत जास्त संख्येने टिळक पंथीय म्हणजे लोकमान्यांचे सहकारी सुरतेच्या अधिवेशनात जातील अशी व्यवस्था केली होती. पण त्यावेळेपर्यंत राजकीय नेता म्हणून लोकमान्यांची ख्याती पण होती की हा माणूस काय काय करू शकतो. त्यामुळे सुरतेच्या अधिवेशनावेळेला नेमस्त सुद्धा तयारीत होते. मी मगाशी बोलताना एखाद्या साखर कारखान्याच्या जनरल बॉडी मीटिंगचं उदाहरण दिलं, कारण तिथले 2 गट मग आधी येऊन कोणी बसायचं, ते ज्याला दंगल करायची आहे तो पहिल्यांदा येऊन रांगा सगळ्या भरून टाकतो. कार्यक्रम चालू झाला की ते पहिले उठतात की मागच्यांना कार्यक्रम कळायला नको, गोंधळ नाही, दंगा धोपा सगळ्या ह्याच्यातले. हे दवा 1907 सालच्या सुरत काँग्रेससाठी टिळकांची त्याची तयारी होती आणि नेमस्तांची टिळक हे करणारे लक्षात घेऊन त्याच्यावर प्रतितोड करण्याची म्हणून तयारी होती. सुरतेला अधिवेशन भरलं. अधिवेशनाच्या पहिल्या सत्रातला पहिला कार्यक्रम नव्या अध्यक्षाची निवड. दादाभाई व्यासपीठावर बसलेले आणि नव्या अध्यक्षासाठी गोखले किंवा फिरोजशाह मेहता यातल्या एकाने नाव प्रस्तावित केलं की रासबिहारी बसू अध्यक्ष. ते होते तिथे व्यासपीठावर होते, रासबिहारी बसू अध्यक्ष. लोकमान्य टिळक खाली व्यासपीठाच्या खाली समोर बसलेले होते. त्यांनी पॉइंट ऑफ ऑर्डर म्हणजे मला एक मुद्दा सांगायचा म्हटले. ते व्यासपीठावर बसल्यांच्या लक्षात आलं की ह्याची ह्या महाराजांची गडबड करायची सुरुवात झालेली, ती करू द्यायची नाही, म्हणून त्यांना पटकन मीटिंग कॉल टू ऑर्डर म्हणतात. सभा चालू झाली, अध्यक्ष, आणि त्यामुळे आता अध्यक्ष सांगतील तसे म्हणून करायचं होतं. तेवढ्यात लोकमान्य टिळक तारा चढत व्यासपीठावर आले, माईकचा ताबा घेतला आणि म्हणले अध्यक्ष महोदय म्हणजे आधीच्यांना की मला हे अध्यक्ष नाहीच आहेत, पॉइंट ऑफ ऑर्डर, बॅरिस्टर डोकं, कायद्याचं डोकं, ते अध्यक्ष नाहीच आहेत. समोर सभागृहामध्ये गोंधळ चालू झाला. आता तो चुकून चालू झाला का तो प्लॅन्डच होता, एकाने चालू केला म्हणून दुसऱ्याने चालू केला. आणि नंतर तो प्रसंग पाहिलेल्या एका इंग्लिश वार्ताहरांनी वृत्त लिहून ठेवलंय की अक्षरशः 15 मिनिटांच्या आतमध्ये सुरत काँग्रेस तर गुंडाळलीच गेली. सभा मंडपामध्ये प्रचंड गोंधळ चालू झाला. समोरनं कुठला तरी पहिला एक जोडा आला, तो लोकमान्यांच्या दिशेने आला का कोणाच्या दिशेने आला, पण एक जोडा, आणि त्याच्या पाठोपाठ मग बौछार त्याच्याची. या पत्रकारांनी लिहिलंय की या सगळ्या चित्रामध्ये माईकच्या मागे हात असे बांधून अत्यंत धीर गंभीर करारी मुद्रेने संपूर्ण मंडपात एकच माणूस उभा होता, ते म्हणजे लोकमान्य टिळक. म्हणजे आपल्याला काय करायचं याची क्लॅरिटी. पण त्या दिवशीच्या संध्याकाळपर्यंत काँग्रेस फुटली. नंतरचं राजकारण वेगळं आहे, पण काँग्रेसच्या फाटाफुटीला सुरुवात तिथे होते. आणि जहालांना मवाळांनी काढून टाकलं आणि सांगितलं आमची काँग्रेस खरी. जहालांनी वेगळ्या मंडपात वेगळं अधिवेशन घेऊन मवाळांना काढून टाकलं आणि सांगितलं आमची काँग्रेस खरी. बरं वाटतं की नाही वर्तमान काळातला इतिहास पाहताना सुद्धा की हे पुण्य पुरातन प्राचीन परंपरा आहे हे होण्याची. काँग्रेस फुटली, वंगभंगाचं आंदोलन चालू राहिलं, पण वस्तुस्थिती हे की त्या आंदोलनाची शक्ती सुद्धा घटली. आणि खरं म्हणजे 1908 साल येता येता जर चित्र पाहिलं तर राष्ट्रीय आंदोलन जवळजवळ ठप्प झालेलं होतं. काँग्रेस नावाचा जो अधिकृत राष्ट्रीय सभा ही चळवळ असेल, ही राजकीय संघटना असेल, ही अजूनही 1908 मध्ये नेमस्तांच्याच ताब्यात राहिली. पण 1908 मध्ये लोकमान्यांच्यावर तो खटला होऊन त्यांची रवानगी मंडालेला झाली. बिपिनचंद्र पाल भारत सोडून लंडनला गेले आणि जवळजवळ उर्वरित आयुष्य तिथेच सेटल झाले. लाला लजपतराय भारत सोडून गेले कुठे अमेरिकेमध्ये वगैरे, रेस्टॉरंटमध्ये कब्बाशा विसळणाऱ्यापासून त्यांनी सर्व कामं करून तिथे काही दिवस काढले. आणि अरविंद आधी कैदेत गेले आणि मग 1909 किंवा 10 साली त्यांना काय श्रीकृष्ण का विवेकानंदांचं दर्शन झालं, ते म्हणले आता मी सगळं राजकारण सोडूनच देतोय, ज्यावर शेवटपर्यंत ब्रिटिश सरकारचा विश्वास नव्हता. पण अरविंद गेले, पांडिचेरीमध्ये जाऊन राहिले. ब्रिटिशांना शंका होती की उलट फ्रेंचांच्या प्रदेशात राहून ह्या इकडं उचापत्या चालवणार, म्हणून पांडिचेरीत सुद्धा अरविंदांच्यावर लक्ष होतं. पण म्हणजे 1910-11 साल येता येता वंगभंगाची चळवळ ठप्प. ब्रिटिश सरकारने आपणच निर्णय घेतला की वंगभंग रद्द करू, राजधानी कलकत्त्याहून दिल्लीला आणू, देशामध्ये सामसू. सशस्त्र क्रांतिकारकांचा विचार केला तर त्यांच्या ऍक्शनचा जो प्रभाव आहे, देशाचं मॅग्निट्यूड, आकार आणि स्वरूप लक्षात घेता, तो असा छुटपुट ठिकठिकाणी देशामध्ये सर्वत्र सामसूम आहे. लोकमान्य शांतपणे तिकडे मंडालेला गेलेले आहेत. ते जाती पाळतात अशी ब्रिटिश सरकारची इंटेलिजन्सची इन्फॉर्मेशन असल्यामुळे त्यांना त्रास द्यायला लोकमान्यांच्या कोठडीवर त्यांचा स्वयंपाकी म्हणून मुद्दाम मुसलमान ठेवला होता. तो बनला लोकमान्यांचा मस्त दोस्त. आणि इतका दोस्त की त्यांच्या कोठडीत ते बरोबर बसून जेवायचे आणि काही दाणे कबुतरांच्यासाठी खायला घालायचे. एकदा जेलरने येऊन विचारलं की तुम्ही बसता त्यावेळेला कबूतर सुद्धा तुमच्या भोवती सहज वाढतात. खांद्यावर बसलेली होती लोकमान्यांच्या. कबूतर खांद्यावर बसणे हा काय पंडित जवाहरलाल नेहरूंचा मक्ता नाही. त्या जेलरने विचारलं की हे असं कसं काय घडू शकतं, तर टिळक म्हणाले
की ते आम्ही त्यांच्याशी प्रेमाने वागतो म्हणून होतं, तुम्ही आलात तर त्यांना तुम्ही मारून खाल, आजचं भक्ष्य बनाल असंच वाटत असतं. तिथे बसून एका बाजूला टिळक आपलं घर, गृहस्थी, केसरी, मुलगा, तो 2दा नापास झालेला याचाही विचार करत होते, आणि गीता रहस्याचं लेखन आहे. गीता रहस्य हा मराठी भाषेतला, मराठी साहित्यातला, तत्वज्ञानाच्या मांडणीतला अजरामर ग्रंथ आहे. स्वतंत्र भारताच्या अभ्यासामध्ये हे एक वैशिष्ट्य आपल्याला दिसून येईल. म्हणून मी तुलना भक्ती चळवळीशी केली की असलेल्या शाश्वत समजल्या जाणाऱ्या तत्वज्ञानाचं काळानुरूप इंटरप्रिटेशन करणे, अन्वय अर्थ लावणे, आणि या समाजाला प्रेरणा द्यायला काय मांडूयात, तर जो त्यांचा स्वतःचा अभ्यास होता. आणि भारतीय विचार पद्धती ज्या 3 स्तंभांच्यावर उभी आहे, याला अवैदिक हे मानणार नाहीत, बौद्ध, जैन इत्यादी हे मानणार नाहीत, पण विचारांच्या मध्ये पाहिलं तत्वज्ञानात तर तिथे फरक नाही दिसणार. प्रस्थानत्रयी म्हणजे ब्रह्मसूत्र, वेद आणि भगवद्गीता. या प्रस्थानत्रयी ते सगळ्यात सारांश येतो भगवद्गीता. आणि शतकानुशतकं किंवा आता 2-3 हजार वर्ष भारतीय समाजाला त्या त्या युगामध्ये प्रेरणा देण्याचं काम या भगवद्गीतेने केलेलं. लोकमान्यांनी गीता रहस्य लिहितानाच म्हणलेलं आहे की मी तो मुद्दाम मराठीत का लिहितोय आणि गीतेचा आधुनिक अर्थ का सांगतोय. मराठीत लिहितोय कारण तो मला माझ्या ह्या समाजाला जागं करायचंय, त्याच्यापर्यंत पोचायचंय. खरं म्हणजे तो ज्या वजनदार भाषेत आहे तो पाहता केसरीचे संपादकीय अत्यंत सोप्या भाषेत लिहिणारे टिळक आणि गीता रहस्याची जी म्हणलं तर पांडित्यपूर्ण, पण म्हणून म्हणलं तर जरा बोजड, कारण विषयच तसा आहे. हे 2 लोकमान्य एकच आहेत का, हे भाषा शैलीवरनं प्रश्न पडावा इतक्या 2 शैली वेगळ्या आहेत. गीता रहस्याचं पहिलं वाक्य काहीतरी 70-80 ओळींचं आहे, ते वाचेपर्यंत धाप लागते. पण या 20व्या शतकाच्या पहिल्या वर्षांच्या पर्यंतचं जे आधुनिक जगातली सर्व तत्वज्ञान आहेत त्याचा आढावा घेत त्या तत्वज्ञानांशी गीतेच्या आणि वेदांत विचाराचा मेळ घालत गीता रहस्याचं लेखन लोकमान्यांनी केलेलं आहे. गीता रहस्याबद्दलची सुद्धा छान रम्य गोष्ट सांगतात जी माहिती पाहिजे आपल्याला. इकडे लोकमान्य मंडालेतून परत आले त्यावेळेला पेन्सिलनी त्यांनी जे लिहिलेले बाळाच्या बाळ होती मूळ गीता रहस्याचं मॅन्युस्क्रिप्ट, ते तुरुंगात होतं. ते मागणं यायचं होतं बोटीवरनं वगैरे, ते हरवलं. आपण सगळेजण आपण इतिहासात अभ्यास करतो की लोकमान्यांनी गीता रहस्य मंडालेत बसून लिहिलं. आपण वाचतो ते गीता रहस्य लोकमान्यांनी मंडालेत बसून नाही लिहिलेलं. हरवल्याचं कळलं, इकडं आल्यावर समजलं की ते हरवलेलं आहे. टिळक म्हणले हरकत नाही, पुन्हा लिहून काढतो अख्खं गीता रहस्य. आणि आपल्या स्मृतीतून त्यांनी इकडं स्वातंत्र्याची चळवळ संपादकीय लिहितायत पुनश्च हरिओम. गायकवाडवाड्याच्या समोर 1914 परतल्यानंतर सभा घेऊन त्यांनी जाहीर केलं की आमचं आंदोलनाचं काम चालू राहील, स्वातंत्र्य स्वराज्यासाठी लढत राहायचंय. आणि ते सांभाळून त्यांनी अख्खं गीता रहस्य परत लिहून काढलं. तो गीता रहस्य ग्रंथ म्हणून प्रकाशित झाला, तो आपण वाचतो. वेदांत विचाराच्या अन्वयार्थावरनं त्यावेळेला वादविवाद वगैरे पुष्कळ तऱ्हांचे झाले. हे होत असताना राजकीय फ्रंटवर मग लोकमान्यांची कॉन्ट्रीब्युशन आहे, जोही भारतीय इतिहासातला महत्त्वाचा टप्प्यानं आजतागायत. त्याच्यावर शेवटचे निष्कर्ष काही नाहीत. 1916 म्हणजे लखनौ करार. ब्रिटिश सरकारने एकूण इंडिया काउन्सिल्स ऍक्ट आणि तिथपासून सरकारची असलेली धोरणांनुसार हे तत्व मान्य केलं होतं की एका टप्प्याटप्प्याने भारतीयांना एतद्देशीय प्रशासनात सामील करून घेण्याची पावलं उचलू. 1909 मध्ये जे मॉर्ले मिंटो रिफॉर्म्स आले ते या घोषणेला अनुसरून आलेले होते. मॉर्ले मिंटो रिफॉर्मचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे धर्म जातीय कम्युनल निवाडा, कम्युनल मतदारसंघ. मुस्लिमांना स्वतंत्र, शिखांना स्वतंत्र, अँग्लो इंडियन्सना स्वतंत्र इत्यादी मतदारसंघ. जिथे जिथे स्थानिक स्वराज्य अथवा निवडणुका चालू झालेल्या होत्या, प्रांतिक काउन्सिलसाठी चालू झालेल्या होत्या, तिथे कम्युनल मतदारसंघ हे प्रिन्सिपल आलं 1909. आपण नंतरच्या भागात थोडा कम्युनलिझम वाढत कसा गेला याचा इतिहास पाहणार आहोत, तेव्हा जरा याचा तपशीलवार अधिक पाहू. पण ते ज्या वेळेला आलं त्यावेळेला मॉर्ले मिंटो रिफॉर्म्सच्या विरुद्ध बोलणारा वगैरे कोणीच नव्हता. आपण ज्या ज्या वेळेला ऐकतो मॉर्ले मिंटो, मॉन्टेग्यू, चेम्फर्ट, हा जो समास आहे ह्याचा अर्थ लक्षात ठेवा की त्यातलं पहिलं जे नाव आहे हा कायम सेक्रेटरी ऑफ स्टेट म्हणजे भारत मंत्री त्यावेळेचा संसदेतला, आणि दुसरं जे नाव आहे तो व्हाईसरॉय. लॉर्ड मॉर्ले हा भारत मंत्री होता, लॉर्ड मिंटो हा भारतामध्ये व्हाईसरॉय होता. मॉन्टेग्यू, चेम्फर्ट 10 वर्षांनंतर तसंच. त्यामुळे त्या अन्वये आले. पण देशातली कोणती शक्ती 1909, 10, 11 साली मॉर्ले मिंटो रिफॉर्म्स विषयी बोलणार होते ते नेमस्त.
नेमस्थानच्या राजकारणाचं स्वरूप हे होतं की जे दिलेले ते मांडू, कळलं फार तर व्हायसरॉयच्या काउन्सिलमध्ये मांडू, 4 लेख लिहू, अर्ज विनंत्या पाठवू. पण हा जो कम्युनल निवाडा आला आणि कम्युनल मतदारसंघ बनले धर्मनिहाय, हा वंगभंगाच्या नंतर ही जातीय फाळणी घडवण्यातला एक अत्यंत महत्त्वाचा प्रयोग आहे. खरं म्हणजे त्यालाच समकालीन मुस्लिम लीगची स्थापना आहे आणि भारतामध्ये मुस्लिम नावाचा काहीतरी एक वेगळा हितसंबंधी ग्रुप आहे. त्याच्या हितसंबंधांना खतपाणी घालण्याचं जाणीवपूर्वक पद्धतशीर काम ब्रिटिश राज्यव्यवस्थाच करते. हे राजकारण इथून सुरू होऊन अंतिमतः त्याचं 1947 मध्ये फाळणीमध्ये रूपांतर झालं. आपण त्याचा एका स्वतंत्र सत्रामध्ये अभ्यास करणार आहोत. पण राज्यव्यवस्थेच्या उरावर इथे धर्म आणि म्हणजे हिंदू मुस्लिम भेट घडवून आणण्यासाठी हे उरावर तर बसलं. मुस्लिम लीगची स्थापना तर झाली, ती प्रिन्स आगा खान यांच्या नेतृत्वाखाली. त्यावेळेला मोहम्मद अली जिना काँग्रेसमध्ये होते. 1914-15 सुटून आल्यानंतर इथे गायकवाड वाड्यावर गोपालकृष्ण गोखले आणि लोकमान्यांची भेट झाली आणि लोकमान्यांनी म्हणलं की मला काँग्रेसमध्ये यायचंय, ही फाटाफूट आपण बंद करू, जे झालं गेलं ते. त्यावेळेला गोखलेंनी सांगितलं की आम्ही असेपर्यंत तुम्हाला नाही येऊ देणार नाही, काँग्रेसमध्ये येऊ देणार नाही. तर लोकमान्य म्हणले की तुम्ही येऊ देण्या न देण्याची वाट कोण पाहताय, मी घुसणार आहे आणि मी काँग्रेस ताब्यात घेणार आहे. वस्तुस्थिती ही आहे की गोपालकृष्ण गोखले आणि फिरोजशाह मेहता जिवंत असेपर्यंत म्हणजे 1915 पर्यंत लोकमान्यांना प्रवेश नव्हता. पण दुर्दैवाने 1915 एकाच वर्षी ह्या दोघही महान व्यक्तीचं निधन झालं आणि राजकीय रस्ता लोकमान्यांचा काँग्रेसमध्ये येण्याचा मोकळा झाला. तरी तुम्ही टिळकांच्या सगळ्या कारकिर्दीत एक गोष्टीची नोंद घ्या, ती म्हणजे लोकमान्य टिळक काँग्रेसचे अध्यक्ष कधीही झालेले नाहीत. खरं म्हणजे काही वेळा कोणीही झालंय, पण लोकमान्य टिळक काँग्रेसचे अध्यक्ष कधी झाले नाहीत. नंतर जो इतिहास लिहिला जातो त्यात सुद्धा मला अनेकदा शंका येते, जवळजवळ अनेकदा खात्रीच पडते की अधिकृत काँग्रेस नावाचा जो राजकीय पक्ष स्वातंत्र्यानंतर आला, निर्माण झाला, मी हे शब्द खूप सावधपणे वापरतोय, त्याच्या मार्गदर्शनाखाली जो स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास लिहिला गेला त्यात पद्धतशीर जाणीवपूर्वक प्रयत्न आहे की टिळकांचा रोल त्यातला कमीच दाखवा, त्यांचं स्थान कमीच दाखवा आणि जणू 1920 पर्यंत सगळं कसं सामसूम होतं आणि असे दक्षिण आफ्रिकेतून गांधीजी अवतरले आणि त्यांनी सगळा स्वातंत्र्य लढा निर्माण केला, जो इतिहासातल्या वस्तुस्थितीला धरून सुसंगत अजिबातच नाही. म्हणजे पण लोकमान्यांना काँग्रेसमध्ये येऊ द्यायला विरोध, ह्या राजकारणाची रीग पुढेही चालू राहिली. त्याचे महाराष्ट्रावर परिणाम आहेत. महाराष्ट्र नंतर गांधी विरोधी होता. गांधीजींचे अनेक जवळचे सहकारी मराठी माणसं होती, पण महाराष्ट्र लोकमान्यांचा अनुयायी असल्यामुळे त्याचा काय त्या अहिंसेवर विश्वास नाही, तो गांधीजींच्या विरोधी. आणि महाराष्ट्राचा एक मोठा घटक नंतर सावरकरांच्या बरोबर. याचे महाराष्ट्राचं राजकारण, समाजकारण, स्वातंत्र्यानंतर सुद्धा महाराष्ट्राला देशाच्या चित्रात मिळणारी ट्रीटमेंट, वागणूक, याच्यावर याचे परिणाम आहेत. आज सुद्धा महाराष्ट्राचे खासदार तिथे दिल्लीमध्ये बोलतात की महाराष्ट्राकडे दुर्लक्ष करण्याची पद्धत आहे, महाराष्ट्राला कमी. हे खरं का खोटं, हा फोबिया आहे का, पॅरानॉइड आहे का, ह्याची चर्चा आपण नंतरच्या सत्रांमध्ये सावकाश करू. पण ही भावना कशातून निर्माण होते तर त्याचं बीज मला अनेकदा दिसतात की ती त्यात आहेत. लोकमान्यांचं प्रभुत्व, टिळकपंथीय गांधी विरोधी होते आणि पुढे त्याचं जे राजकारण घडलेले त्यातले. त्यामुळे ते अध्यक्ष कधीच बनले नाहीत. पण 1915 मध्ये मी म्हणलं तसं दुर्दैवाने फिरोजशाह मेहता आणि गोपालकृष्ण गोखलेंचं निधन झाल्यानंतर असा लोकमान्यांना विरोध करणारा किंवा करू शकणारा असा गटच शिल्लक राहिला नाही. 1916 सालातली वस्तुस्थिती आहे की अध्यक्ष नसले तरी लोकमान्य टिळकच नेता आहेत, संपूर्ण भारताचे नेता आहेत. आणि ते मुस्लिम लीग आणि मोहम्मद अली जिना यांच्या पुढाकारातून लखनौचा करार, त्या वर्षीचं लखनौचं अधिवेशन, आणि ते अधिवेशन एका वेळी एका काळामध्ये म्हणजे एकाच विशिष्ट दिवसांमध्ये शेजारी शेजारी काँग्रेस आणि मुस्लिम लीगचं अधिवेशन, ही पद्धत त्या सुमाराला सुरू झाली. ती खिलाफत पर्यंत पुढे चालू राहिली. खिलाफतची कल्पना सुद्धा गांधीजींच्या डोक्यात खरं म्हणजे त्या एकत्र संमेलनांच्या मुळे आली. मग 1916 मध्ये काँग्रेस आणि मुस्लिम लीग एकत्र बसूनच करार ठरला. तो लखनौचा करार म्हणून प्रसिद्ध आहे. लोकमान्यांनी त्याचं वर्णन लख नाव, हिअर अँड नाव, आता नशीब, असा एक शब्दांचा जो खेळ करता येत असतो ज्यांची भाषेवर प्रभुत्व असेल, असा लोकमान्यांनी केला. पण आजतागायत या शंकेला आणि चर्चेला जागा आहे की लखनौच्या कराराने काय साधलं, तर खरं म्हणजे धर्मावर आधारित जी विभागणी आहे मतदारसंघांची, तिला एक प्रकारे जनमान्यता पण दिली, मान्य केलं. त्यामध्ये लोकमान्यांचा किंवा मोहम्मद अली जिनांचा असलाच तर राजकीय डाव काय असेल की आत्ता आपल्याला या देशातून ब्रिटिशाला घालवायचंय, तो न जाण्यासाठी इथे हिंदू मुस्लिम विभागणी जर घडवून आणत असेल तर आपण काही करून आधी आपसातलं आपलं मिटवू
आणि एकत्र मिळून स्वातंत्र्याचा लढा लढू. म्हणून म्हणलं तर लखनौचा करार हे एक पुढचं पाऊल आहे, पण म्हणलं तर पुढे ज्याला पीक हे विषारीच आलेलं आहे त्याच्या एक प्रकारच्या बीजाला मिळालेली संमती आहे की धर्मावर आधारित जी वाटणी आहे नंतर ज्याचं रूपांतर द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत यामध्ये झालेली त्याला एक प्रकारची मान्यता आहे. 1916 मध्ये हे म्हणायला जागा आहे की हिंदू मुस्लिम ऐक्याचं तो एक आविष्कार होता. खरं म्हणजे तो तिथून सुरू होत जो पोचतो तो खिलाफत पाशी आहे आणि आपण त्याच्याही परिणामांची चिकित्सा आपण थोडक्यात करणार आहोत. पहिलं महायुद्ध संपलं त्यावेळेला भारतामध्ये एक आशेचं वातावरण होतं की आपल्याला ब्रिटिशांच्याकडनं सुधारणांचा फार महत्त्वाचा हप्ता आता मिळेल. त्या आशेचं वातावरण असण्याचं कारण पहिल्या महायुद्धामध्ये भारताने अतिशय मनापासून ब्रिटिशांची साथ निभावली. भारतीय सैनिक ब्रिटिश फौजांच्या बरोबरीने ठिकठिकाणी मेसोपोटामिया इत्यादी सर्व लढ्यांच्या मध्ये लढले. त्यांच्या पराक्रमाच्या कहाण्या ठिकठिकाणी प्रसिद्ध झाल्या आणि हे सैनिक जग पाहिलेले 4 वर्ष विश्वयुद्ध लढलेले, त्यामुळे जागतिक राजकारणाची समज ज्यांच्यात डेव्हलप झालेली असे सैनिक भारतात परत आले. त्यावेळेला लीग ऑफ नेशन्स फॉर्म झाली आणि त्या लीग ऑफ नेशन्सचं जे चार्टर आहे मुद्दे लिहिणारे त्याचं ड्राफ्टिंग अमेरिकेचा प्रेसिडेंट विल्सन याचं आहे. त्या प्रेसिडेंट विल्सननी सुद्धा त्या चार्टरमध्ये हा राईट टू सेल्फ डिटर्मिनेशन जनसमूहांना स्वयंनिर्णयाचा अधिकार हेही मांडलेलं होतं. त्यामुळे बदलतं जागतिक वातावरण, भारतातलं सुद्धा बदलतं वातावरण, जग पाहिलेली लाखो तरुण माणसं लढलेली त्यामुळे आवाका वाढलेली भारतात परत आलेली, भारताने ब्रिटिश युद्ध प्रयत्नाची साथ निभावलेली होती. या सगळ्या पार्श्वभूमी आणि अधिक खरं म्हणजे पहिल्या महायुद्धाच्या काळात या देशात आणखी एक महत्त्वाचा बदल झाला, तो 1 मिनिटात सांगतो. ह्या सगळ्याच्या कॉम्बिनेशनमुळे भारतात एक आशेचं वातावरण होतं. पहिल्या महायुद्धाच्या काळात एक अत्यंत महत्त्वाचा झालेला बदल म्हणजे भारत चालवण्यामधला, भारताचं प्रशासन चालवण्यातला भारतीयांचा वाटा वाढत गेला. विश्वयुद्ध सुरू झालं तसं ब्रिटिशांच्या लक्षात आलं की संख्येच्या भाषेत भारतात किती जण थांबू शकतात. तिथपर्यंत हे म्हणायला जागा आहे की आर्थिक विकास सुद्धा ब्रिटिशांनी रोखला होता किंवा निदान फार जाणीवपूर्वक करण्यासाठी काय प्रयत्न केला नव्हता. विशेषतः आर्थिक विकास म्हणजे औद्योगिक विकास, वंगभंगाची चळवळ आणि त्यातलं स्वदेशीचं तत्व याचं एक योगदान आहे ते म्हणजे देशी उद्योगांना चालना मिळाली. हे लोकमान्यांनी मांडलं, लाल बाल पाल प्रत्येकानेच मांडलं, गांधीजींनी पुढे मांडलं की नुसतंच स्वदेशी बोलून चालणार नाही, म्हणजे बहिष्कार बोलून चालणार नाही. बहिष्कार आणि स्वदेशी ही एकाच नाण्याचे 2 बाजू आहेत. 1905 सालच्या भारताचा विचार केला तर भारतात एकही वस्तू, औद्योगिक वस्तू तयार होत नव्हती. त्यामुळे नुसता ब्रिटिश मालावर बहिष्कार टाका तर काय होणार आहे. त्याला काही जणांनी मग उपाय काढला की ब्रिटिश मालावर बहिष्कार टाका पण जर्मन माल वापरा, फ्रेंच माल वापरा. हाही भारताच्या आर्थिक विकासाला पोषक उपाय नव्हता. पण लोकमान्य आणि इतरांनी मांडलं की बहिष्कार शस्त्र जर यशस्वी करायचं असेल तर स्वदेशीचा कास धरली पाहिजे, म्हणजे इथला आर्थिक विकास. पुण्याच्या जवळजवळ तळेगावचा काच कारखाना आहे, हा लोकमान्यांच्या प्रेरणेतून, त्या कारखान्याचं नाव पैसा फंड काच कारखानाच होतं. कारण लोकमान्यांनी त्यावेळी पुढाकार घेतला की सामान्य माणसाकडून दरडोई 1 पैसा गोळा करू, त्यातून जे भांडवल जमा होईल त्यांनी उद्योग व्यवसाय चालू करू. तेव्हा 1905 ते पहिलं महायुद्ध या वर्षांमध्ये बहिष्कार आणि स्वदेशीच्या कॉम्बिनेशनमधनं देशी उद्योगांना चालना मिळाली. फार मोठी असेल असं नाही, पण इथे वस्तू आणि सेवांचं उत्पादनाला काही प्रमाणात सुरुवात झाली. पण त्याला मुख्य चालना मिळाली ती पहिलं महायुद्ध. कारण युद्ध प्रयत्नासाठी सुद्धा ब्रिटिशांना स्टीलची गरज होती, इतर अनेक साधनांची गरज होती आणि ते सगळं केवळ ब्रिटन अथवा त्यांच्या वसाहतींमधून उत्पादन त्यांचं भागलं जाते असं शक्य नव्हतं. म्हणून भारतातल्या उद्योग व्यवसायांना चालना द्या. तेव्हा टाटा, बिर्ला आणि भारतीय उद्योगपती जे पुढे आले ह्या काळामध्ये, हे पहिल्या महायुद्धाचा फायदा घेऊन त्यांनी उत्पादन करण्यासाठीचे विविध कारखाने टाकले. जे रोखणं तर सोडाच ब्रिटिशांना ते आवश्यकच होते म्हणून आले. म्हणजे 20व्या शतकातलं भारताचा औद्योगिकरणाचा प्रारंभ हा पहिल्या महायुद्धाच्या काळामध्ये महत्त्वपूर्णरित्या सुरू होतो. या सगळ्या गोष्टींमुळे 1918 उजाडता देशात हे आशेचं वातावरण होतं की काहीतरी महत्त्वाचा सुधारणांचा हप्ता आता आपल्याला मिळेल. त्या आशेच्या वातावरणामध्ये फार मोठी भर त्यावेळचा भारत मंत्री जो उदारमतवादी होता, भारताबद्दल अनुकूल होता, मॉन्टेग्यूचा भारताचा दौरा झाला. मॉन्टेग्यूच्या डायरीत नोंदी आहेत ठिकठिकाणी की त्या दौऱ्यामध्ये सुद्धा मॉन्टेग्यूना जाणवत होतं की अपेक्षा किती मोठ्या आहेत. आणि मॉन्टेग्यूने डायरीत हे नोंदवून ठेवलंय की ब्रिटिश पार्लमेंटमधला भारत मंत्री खास वेळ काढून भारताचा दौरा प्लॅन करतो लोकांचं म्हणणं समजावून घ्यायला, त्यांच्या अपेक्षा काय आहेत
यामुळेच अपेक्षा आणखीन वाढतात. आणि मॉन्टेग्यूने मांडलं की मी आता त्या पुऱ्या करू शकलो नाही तर माझ्यावर काहीतरी हे बरोबर नाही होणार आहे. ठिकठिकाणी मॉन्टेग्यू हे अनाऊन्स करत गेले की टप्प्याटप्प्याने योग्य वेळी तुम्हाला वसाहतीचे स्वराज्य म्हणजे कॉमनवेल्थच्या अंतर्गत डोमिनियन स्टेटस तुम्हाला, म्हणजे कॅनडाला जसं स्थान होतं, ऑस्ट्रेलियाला जसं स्थान होतं, साऊथ आफ्रिकेला जसं स्थान होतं, तसं घटनात्मक स्थान ब्रिटिश कॉमनवेल्थच्या अंतर्गत भारताला देण्याचा आम्ही विचार करतो. मॉन्टेग्यूने हे अनाऊन्स केल्यानंतर ब्रिटिश राजकारणामध्ये खिचाताणी चालू झाली कॉन्झर्वेटिव्ह वर्सेस लेबर. कॉन्झर्वेटिव्हजना, टोरीज उर्फ कॉन्झर्वेटिव्हजना हे पसंत नव्हतं भारताला अधिक देणं वगैरे. त्यामुळे एक प्रकारची खिचाताणी आहे आणि मॉन्टेग्यूचा कार्यक्रम जवळजवळ हाणून पाडलेला आहे. प्रत्यक्ष सुधारणांचा हप्ता हा जो मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड रिफॉर्म सुधार या नावाने आपल्याला माहिती आहे, तो हातात मिळेपर्यंत खूप वॉटर डाऊन म्हणतात, डायल्यूट केले होते, खूप कमी करून असंच दिलं होतं. ते लोकांच्या हातात जाणार तेव्हा लोक नाराज असणार हे माहीत असल्यामुळे मॉन्टेग्यूने या एका गोष्टीचा आग्रह धरला, तो म्हणजे मग निदान पॉलिसी घोषणा, धोरणात्मक घोषणा ही करा की दर 10 वर्षांनी एक सुधारणांचा हप्ता देऊ ज्याचं अंतिम उद्दिष्ट पूर्णपणे वसाहतीचं स्वराज्य हे असेल. यातलं ज्याचं अंतिम उद्दिष्ट वसाहतीचं स्वराज्य असेल हेही ब्रिटिश सरकारने नाही जाहीर केलं, पण मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड देताना हे जाहीर केलं की या प्रकारे भारतीयांना स्वतःच्या देशाचा कारभार चालवण्यासाठी सेल्फ रूल क्रमाक्रमाने हस्तांतरण केलं जाईल आणि त्याचा हा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड हा पहिला आहे. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणांचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे प्रांतिक पातळीला एकतर निवडणुका सुद्धा, त्यामध्ये इतर देशांचा सहभाग, प्रांतिक पातळीला गव्हर्नरचं काउन्सिल म्हणजे एक प्रकारे प्रांताचं मंत्रिमंडळ बनणे आणि डायरकी द्विदल राज्य पद्धती. द्विदल म्हणजे काय, एका बाजूला गव्हर्नर आहे आणि दुसऱ्या बाजूला हे प्रांतिक पातळीचं विधिमंडळ आहे आणि कार्यकारी मंडळ आहे. तिथे ट्रान्सफर्ड लिस्ट, रिझर्व्ह लिस्ट अशा याद्या करण्यात आल्या की कोणते अधिकारांचे विषय हे विधिमंडळाकडे सोपवायचे, त्याला म्हणण्यात आलं ट्रान्सफर्ड लिस्ट, आणि कोणत्या अधिकाराचे विषय हे गव्हर्नरच्याच अखत्यारीत राहणार त्याला म्हणलं गेलं रिझर्व्ह लिस्ट. हे मांडून मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड रिफॉर्म मध्ये हेच मांडलेलं होतं की जर वादाचा प्रश्न उद्भवला तर गव्हर्नरचा शब्द शेवटचा राहील. मग उरलं काय म्हणजे विधिमंडळांना एक शो उरला, एक फार्स उरला. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड रिफॉर्म मध्ये ही तरतूद होती, त्याला रेसिड्युअल पॉवर्स म्हणतात, उर्वरित शक्ती. म्हणजे नोंद न केलेल्या जर काही गोष्टी उद्भवल्या, अधिकारांचं जे वाटप झालेलं आहे विषयांचं, एखादा जर उद्या असा विषय आला की जो आत्ताच्या यादीत उल्लेख नाही तर त्या विषयावर निर्णय घेण्याचा अधिकार कोणाला राहील, याला तो उर्वरित शक्ती, रेसिड्युअल पॉवर्स. आत्ताच्या भारतीय राज्यघटनेत रेसिड्युअल पॉवर्स केंद्र सरकारकडे आहेत. नवा एखादा विषय आला, जेनेटिक्स आणि ह्युमन जेनोम करावा का नाही करावा, लॅबोरेटरीमध्ये मनुष्य निर्मितीला परवानगी द्यावी का नाही, क्लोनिंग आणि विशेषतः मानवाचं क्लोनिंग, हा कुठे राज्यघटनेत विषयाची वाटणी कुठे आहे, स्टेट लिस्ट, युनियन लिस्ट आणि कंकरंट लिस्ट ह्याच्यात वाटणी कुठे आहे, म्हणून याला रेसिड्युअल पॉवर्स म्हटलं जातं. मग यावरचा पहिला अधिकार जर नियम कायदे करायचे आले तर केंद्र सरकारचा आहे. हे युनिटरी एकात्म राज्य पद्धती निर्माण करण्यातला आपला स्वातंत्र्यानंतरचा प्रयोग, त्याची घटनेतली तरतूद आहे. शेवटी मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड रिफॉर्म म्हणजे काय, क्रमाक्रमाने मिळत गेलेली राज्यघटनाच आहे. पण हातात हे जे पडलं त्याची संपूर्ण देशामध्ये नाराजी होती. मग अशी आपण म्हणलं तसं लोकमान्यांनी भूमिका घेतली की मिळाले तेवढं घ्या आणि आणखीनासाठी भांडत राहा, आम्हाला समाधान नाहीच. काँग्रेसनी अधिकृत भूमिका घेऊन मात्र हे नामंजूर केलं आणि इनफॅक्ट त्यावेळेला महात्मा गांधीजींनी हरताळ अनाऊन्स केला. 1919 महायुद्ध संपलेलं आणि भारतात येऊन गांधीजींना 4 वर्ष झाली होती. गांधीजींचा जन्म, त्यांची वाढ, वैयक्तिक डेव्हलपमेंट, त्यांची ब्रिटनमधले संस्कार, तिथून भारतात येणं, वकिलीनं चालणं, मग दक्षिण आफ्रिकेमध्ये जाणं, तिथपर्यंत एक सामान्य माणसासारखा सामान्य माणूस आहे. ज्या वेळेला फर्स्ट क्लासच्या कंपार्टमेंटमधून बाहेर फेकून दिलेले सामान्याने एक रात्रभर तिथे त्या मोहनदास करमचंद गांधींनी काढली, तो टर्निंग पॉईंट आहे. त्यावेळेपर्यंत ब्रिटिश संस्कृतीवर, पाश्चात्य संस्कृतीवर श्रद्धा असलेला, सुटाबुटात राहणारा हा मोहनदास करमचंद गांधी, अचानक त्याला असं वाटलं की जे मी अतिशय सुंदर वस्तू समजते म्हणून त्याचं झाकण उघडावं तर आत किडे, कीटक, रोगजंतू आणि अशा आळ्या सगळ्या वळवळतात ते दिसावे दृश्य आहे ब्रिटिश साम्राज्यशाही व्यवस्थेचं. हे मी स्वीकारणार नाही म्हणून दक्षिण आफ्रिकेतला लढा उभा राहिलेला आहे. त्या लढ्यामध्ये पुढे देशामध्ये वापरलेली जी अवजार आहेत गांधीजींनी, त्या सगळ्या अवजारांचा जन्म आहे. त्यामुळे टॉल्स्टॉय फार्म, सत्याग्रहाची कल्पना, वृत्तपत्र, हा अहिंसेचा मार्ग, रस्किनच्या अनटू दिस लास्ट या पुस्तकाचा प्रभाव, हे सगळं हे दक्षिण आफ्रिकेतली जडणघडण आहे.
त्यावेळेला भारतातल्या जाणकारांचं दक्षिण आफ्रिकेवर लक्षही होतं. म्हणून 1914च्या सुमाराला जेव्हा एक प्रकारे दक्षिण आफ्रिकेतल्या कामाचा एक टप्पा पूर्ण झाला, आता इथून पुढचं माझं काम भारतातलं आहे म्हणून गांधीजी परत आले. गोपाळकृष्ण गोखलेंना भेटले, 1 वर्ष भारताचा दौरा केला आणि नंतर टप्प्याटप्प्याने त्यांनी 3 आंदोलनं यशस्वीरित्या पूर्ण करून दाखवली. पहिलं होतं चंपारण्य. चंपारण्यमधला शेतकरी गांधीजींकडे आला कसा, तर त्याच्या आधीच्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये एकामागून एक वक्ते उठून उभं राहून जोरजोराची मोठमोठाली भाषणं ठोकत होते. त्यांची नावं मोठी होती त्यामुळे लोक ऐकत होते. गांधीजींचं नाव पुकारलं गेलं, अजून जनमानसात काही नाव मोठं नाही म्हणून आपले लोक उठून चालायला सुद्धा लागले. गांधीजी माईककडे आले आणि त्यांनी एक छोटंसंच भाषण केलं. पण त्या भाषणात काय असेल, जादू असेल का मुद्दा असेल, आशय असेल. आता जे शब्द घासून घासून खूप गुळगुळीत झालेले आहेत त्या शब्दांचा पहिला वापर गांधीजींनी त्या काँग्रेसच्या अधिवेशनातल्या भाषणात केलाय. आणि गांधीजी म्हणलाय की भारत म्हणजे 5 लाख खेड्यांचा आहे, शेतकऱ्याचा आहे. 2-4 वकील, बॅरिस्टर्स आणि ICS म्हणजे भारतीय व्यासपीठावर बसले होते ते सगळे. ते एकाहून एक गड्डे मोठे. त्यावेळेपर्यंत गांधीजींनी धोतर कुर्ता आणि ते मुंडाचं डोक्याला ते गुंडाळणं पंचापर्यंत अजून उतरले होते, पण हे होतं, हे सुरू केलेलं होतं. आणि हे समोर उभं राहून हे बोलतायत. जात असलेली माणसं थांबली, बसली जागेवर. त्यात चंपारण्यातले शेतकरी होते आणि निळीची लागवड होते, त्याच्या शोषणापासून आमची मुक्तता कोण करेल. त्याला काठी पद्धत आहे, ती कंपल्सरी होती की शेतामध्ये अमुक इतकी निळच लावायची. कारण निळीचं, इंडिगोचं जे उत्पादन आहे ते कारखाने सगळे ब्रिटिश उद्योगपतींच्या ताब्यात होते आणि त्यांना निश्चित सप्लाय हवा होता निळीचा. नीळ लावल्यामुळे शेतीचा, जमिनीचा कस कमी होतो म्हणून शेतकऱ्याचा नीळ लावायला विरोध होता. अशा वेळेला सरकारी बॅकिंग आणि ब्रिटिश उद्योगपती यांनी मिळून तो बिहारचा चंपारण्य मोतिहारी हे केंद्र त्याचं, तिथल्या शेतकऱ्याला कंपल्सरी केलं होतं. त्याला काठी, 3 काठीची पद्धत असं होता. शेतकरी नाराज होता, हे शोषण आहे, भाव नाही, जमिनीचा कस जातो. तेव्हा शेतकऱ्याचं कोण म्हणणं ऐकून गेल. ते हे भाषण ऐकताना चंपारण्यमधले जे काही शेतकरी तिथं समोर बसले होते त्यांना वाटलं, म्हणून ते त्यानंतर भेटले. पहिल्यांदा गांधीजी नाहीच म्हटलेत बरं का, की मी नाही येऊ शकत. ते शेतकरी पार त्यांना अहमदाबादपर्यंत नंतर येऊन भेटले. तुम्ही चला, तुम्ही आल्याशिवाय आम्ही नाही जाणार. म्हणून गांधीजी म्हटले चला येतो तर खरं. मग चंपारण्यमधलं आंदोलन आहे. ही पहिली 3, चंपारण्य, खेडातला शेतकऱ्यांचा सत्याग्रह आणि अहमदाबाद मिलचा संप, ही गांधीजींची पायलट बेसिसवरचे प्रयोग आहेत. पुढे देशात जे सगळं त्यांनी केलं, करायचा प्रयत्न केला त्याची. म्हणजे एका बाजूला शेतकऱ्याची अतिशय शास्त्रशुद्ध स्टेटमेंट्स घेऊन कायद्याच्या आधारावर ब्रिटिश सरकारच्या घशामध्ये आपला मुद्दा उतरवण्याचा प्रयत्न आहे आणि तो त्यांनी यशस्वीरित्या केला. निळीच्या शेतकऱ्याच्या चंपारण्यमधलं शोषण थांबलं. त्यावेळेलाही गांधीजींच्या बरोबर चंपारण्यमध्ये काम, पंडित जवाहरलाल नेहरूंची पहिली भेट त्या काळातली आहे. बाबू राजेंद्र प्रसाद, जयप्रकाश नारायण, आचार्य कृपलानी, शंकरलाल बँकर, महादेवभाई देसाई, म्हणजे जणू गांधीजींच्या भोवती पुढे नंतर 30 वर्ष बरोबरीने काम केलेली जी टीम आहे ती सगळी ह्या वेळेला चंपारण्यमध्ये एकत्र काम करते. तिथून गांधीजी गुजरातमध्ये परत आले. मग खेडाचा शेतकऱ्यांचा सत्याग्रह तो शेतसाऱ्यावरूनचा आणि अहमदाबाद मिलचा आहे. गमतीची गोष्ट ही आहे की टेक्सटाईल मिलचे मालक गांधीजींचे मित्रमंडळी होती. साराभाई हे गांधीजींचे घनिष्ठ मित्र. पुढे तर सगळ्या स्वातंत्र्य आंदोलनाला उद्योगपतींनी पाठिंबा दिलाय. भारतीय हा योगायोग, टाटा, बिर्ला, गोयंका आणि बजाज या सगळ्या उद्योगपतींनी बॅकिंग दिलंय. त्यांचं आर्थिक आणि व्यावहारिक कारण असल्याचा सिद्धांत अनेक जण मांडतात की भारतीय उद्योगपतींना माहिती होतं की ब्रिटिशांचं सरकार राहिलं तर त्यांचा विकास होणार नाही, उद्योग आणि उद्योग व्यवसायांचा विकास होणार नाही, म्हणून त्यांनी बॅकिंग दिलं, फंड्स दिले, मोठ्या प्रमाणावर पैसा पुरवला. उद्योगपती पाठीशी होते. त्यामध्ये साराभाईच पण आहेत. साराभाई गांधीजींचे मित्र, पण त्यांनी अहमदाबाद मिल, त्यातले कामगार, त्यांना मिळणारे पगार याचा अभ्यास केला. तेव्हा गांधीजींचं मत बनलं की कामगारांना पगार आणि बोनस अधिक वाढवून दिला पाहिजे. मागणी बरोबर आहे. संप नावाचं जे हत्यार आहे ते तिथे उपसलं. काही दिवस गेले आणि कामगाराला आठवड्याचा पगार मिळाला नाही तर चूल कशी पेटणार घरची, म्हणून समस्या निर्माण झाली. गांधीजी त्यांचं नीतिधैर्य टिकवायचा प्रयत्न करत होते, पण त्यांना कळत होतं की हे नीतिधैर्य ढासळत चाललेलं आहे आणि उद्योगपती जो आहे त्याचं काही जात नाही. गांधीजींनी माफी मागून सुरू केलं होतं साराभाईंविरुद्धचं आंदोलन. विनंती करून केलं होतं की तुम्ही माझे मित्र आहात, मैत्रीला आपल्या बाधा नाही, पण हा मुद्दा बरोबर आहे आणि मी यावेळेला कामगारांच्या बाजूने. गांधीजींच्या शैलीचं सुद्धा हे वैशिष्ट्य आहे.
शत्रुत्वाची भाषा न वापरता, शत्रुत्व निर्माण न करता, पण आपल्या मुद्द्याला पक्का, भयंकर पक्का, अजिबात एवढासा सुद्धा तो मुद्दा सोडणार नाही अशातले हे साराभाई. ज्या वेळेला त्या संपामध्ये वेळ अशी आली की कामगार आता मागं लागले की त्यातला ऑलमोस्ट एक जण जवळजवळ गांधीजींना उचकून वैतागून म्हणालाच की संप चालू ठेवा. म्हणाले तुमचं काय जाते का, तुमची चूल आणि तुमचं 2 वेळचं पोट थोडंच थांबलंय, आमची चूल बंद आहे. माझे सत्याच्या प्रयोगमध्ये गांधीजींनी सांगून ठेवले की मग अचानक मला सुचलं की जर कामगाराच्या घरातली चूल पेटत नसेल तर माझ्या पण घरातली चूल पेटणार नाही, म्हणजे उपोषणाचं शस्त्र आहे. की आता ज्या वेळपर्यंत हे उद्योगपती कामगारांचं म्हणणं ऐकत नाही त्यावेळपर्यंत मी उपोषण सुरू करतो. तेव्हा उपोषण नावाचं सुद्धा जे अवजार आहे ते आहे. याही अवजाराची चिकित्सा अनेकांनी केली आहे. उपोषण, सत्याग्रह, अहिंसेचा मार्ग यांचा हिटलर, सालाझार, माओ, स्टॅलिन यांच्या विरुद्ध उपयोग झाला असता का? का ब्रिटिश राज्यकर्ता हा ब्रिटिश होता, त्याचा कायद्यावर विश्वास होता, तो सेन्स ऑफ जस्टिस आणि फेअर प्लेनी खेळत होता, म्हणून त्याला उपयोग आहे की निशस्त्र लोकांच्या छाताडावर लाठ्या चालवताना किंवा लाठी मारल्याची ऑर्डर सुद्धा देताना तो जो ब्रिटिश अधिकारी आणि ब्रिटिश व्यवस्था ती 50 वेळा विचार करेल. गांधीजी श्रद्धापूर्वक म्हणत असत की माझी याच्यावर श्रद्धा आहे आणि हो हिटलरला सुद्धा याचा उपयोग चालेल आणि मुसोलिनीला चालेल, सालाझार म्हणजे पोर्तुगीज हुकुमशाह याला सुद्धा चालेल. दुसरं महायुद्ध सुरू झालं तेव्हा इनफॅक्ट गांधीजींनी ब्रिटिश सरकारला पत्र लिहून सांगितलं की तुम्ही जर्मनांचा प्रतिकार अहिंसेच्या मार्गाने करा, खऱ्या ख्रिश्चन मार्गाने करा, असं गांधीजींनी त्यांना दुसरं महायुद्ध सुरू झाल्यानंतर सुद्धा सांगितलं. पण व्यवहाराच्या पातळीला अनेक जणांच्या या युक्तिवादात अर्थ असतो की हिटलरनी उदाहरण नेहमी हे दिलं जातं की रेल्वे बंद पाडायची असेल तर सत्याग्रह म्हणजे रेल्वेच्या ट्रॅकवर जर माणसं आडवी झोपली तर ब्रिटिश राज्यकर्ता ती रेल्वे पुढे नेणार नाही. तो खाली उतरेल, तो त्या लोकांशी बोलेल, काहीतरी देवघेव करेल, तो म्हणेल हे 2 तडजोडी तुझी तत्व मी स्वीकारतो, माझे 2 प्रिन्सिपल्स तू स्वीकार, चला मान्य झालं ना आता उठा, मग रेल्वे जाईल. हिटलर, मुसोलिनी, स्टॅलिन, माओ हे लोकांना सांगून पाहतील एकदा की बाजूला व्हायचं नाही तर ट्रेन चालू होणार आहे, ती ट्रेन चालू होईल. पण या ज्या अवजारांचा शोध आहे, उपोषण, हरताळ, सत्याग्रह, अहिंसेच्या मार्गाने लढा म्हणजे काय, ह्या सत्याग्रहांची उगमस्थानं ही इथून सुरू होतात. मग रौलेट ऍक्ट म्हणजे कुठलंही कारण न दाखवता अटक करण्याची परवानगी आणि 6 महिने ते 1 वर्ष तुरुंगात ठेवण्याची परवानगी. वॉरंट नसताना एखाद्या प्रिमिसेसची तपासणी करण्याचा अधिकार, हे सगळं त्या रौलेट ऍक्ट मध्ये होतं. भारतामध्ये एक सहज चीड पसरलीच. भारत अपेक्षित धरत होता की सुधारणांचा एक हप्ता मिळेल, तो मिळाला हा तुटाफुट्या स्वरूपामध्ये मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड आणि बरोबरीने त्याच्या काय आलं तर रौलेट ऍक्ट. त्यावेळेला गांधीजींनी हरताळाचं आवाहन केलं आणि देशामधला जो 20व्या शतकातला पहिला हरताळ आहे तो त्यावेळेला आहे. आणि खरोखरच ब्रिटिश सत्ता त्यावेळेला हादरलेली होती आणि त्यावेळेपर्यंत सवय नव्हती, दुकानं बंद, ऑफिसेसमध्ये लोक जाणं बंद. आणि म्हणले आपण तो दिवस काय म्हणून पाळायचा आहे, प्रार्थनेचा दिवस म्हणून पाळायचा आहे. ती जी तिथून सुरुवात झाली ती घटनांचा क्रम जाऊन भिडतो पंजाबमध्ये अत्याचार झाले, पोलिसी रिप्रेशन प्रचंड वाढत गेलं. बैसाखीच्या दिवशी जालियनवाला बागेमध्ये जी सभा होती ज्यातले वक्ते पंडित हृदयनाथ कुंजरू आणि सैफुद्दीन किचलू हे बोलत असताना जनरल डायरच्या ताब्यात, म्हणजे मार्शल लॉ पुकारलेलाच होता आणि अमृतसर हे शहर जनरल डायरच्या ताब्यात दिलेलं होतं. पंजाबचा गव्हर्नर, मागच्या सत्रात बोलणं आला तो सर मायकेल ओडवायर यांनी दमनशाहीचीच तत्व अंमलात आणलेली होती. त्यामुळे आणि लोकांना त्या काळामध्ये दिल्या गेलेल्या शिक्षा भयानक आहेत. त्याला असा दावा केला गेला की काही ब्रिटिश स्त्रियांच्या वाटेला गेले हुडलम्स, गुंड, 2-3 मारण्यात आलं. तर देण्यात आलेल्या शिक्षा होत्या जिभेनी टॉयलेट साफ करा. ज्या रस्त्यावर गुंडांनी ब्रिटिश स्त्रियांना मारला असा दावा करण्यात आला तो रस्ता असा जिभेनी चाटत साफ करा. इथपासून ते शब्दात सांगताना ह्या अनन्वित गोष्टी त्यावेळच्या पंजाबमध्ये ब्रिटिश राजसत्तेनेच केल्या. त्याचा सगळ्यात दुःखद आणि दुर्दैवी ॲपेक्स मगाशीच मी उल्लेख केला की तो भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा टर्निंग पॉइंटच होतो. लोकांच्या मनातल्या मान्यतेला बाधा पोचली, ती जालियनवाला बागेचं हत्याकांड आहे. आपण हे लक्षात ठेवूयात की ऑर्डर देणारा जनरल डायर होता हे ठीक आहे, गोळ्या चालवणारे कोण होते? गुरखा रेजिमेंट होती आणि भारतीयच होते. आणि जनरल डायरने दिलेली ऑर्डर होती की मी सांगेपर्यंत क्विक सक्सेशनमध्ये गोळ्या फायर करत राहा. पुढे हंटर कमिशन, त्याही कमिशनचं नाव हंटर कमिशनच आहे, चौकशी झाली. हंटर कमिशनने जनरल डायरला दोषी धरलं
ब्रिटिश पार्लमेंटने निर्दोष सोडलं, सत्कार केला. ह्या सगळ्या नंतरच्या गोष्टी आहेत, पण लोकांच्या मनातल्या ब्रिटिश राजसत्तेबद्दलचं जे स्थान होतं त्याला धक्का पोचला. भारताचं आता स्वातंत्र्य आणि आता भारतीय दुसरं काही ऐकणार नाहीत हे तिथे. त्याचंही सिंबल गांधीजींच्या वागण्यात आहे. त्यांनी कैसरे हिंद ही पदवी परत केली, असहकाराच्या आंदोलनाची घोषणा केली. आणि गांधीजींनी देशाला सांगितलं की माझ्या मार्गाने चलन तर 1 वर्षात स्वराज्य मिळेल. त्यावेळची घोषणाच ही होती, 1 वर्षात स्वराज्य. पहिलं महायुद्ध संपलं त्यावेळेला युरोपमधलं ऑटोमन तुर्क साम्राज्य सुद्धा संपलं. तिथपर्यंत ते ओळखलं जात होतं युरोपचा आजारी माणूस, सिक मॅन ऑफ युरोप, ते संपलं. ते जे राजकीय हालचाली आहेत, अरबांना फोडा, ऑस्ट्रो हंगेरियन्सना फोडा, नंतर जो युगोस्लाविया म्हणून ओळखला गेला म्हणजे सर्बिया इत्यादी, मॉन्टेनेग्रो, बोस्निया, हर्झगोविना हे फोडा, असं करत करत उरला फक्त तुर्कांचा तुर्कस्तान. आणि त्या शक्तीवर आघात करण्यासाठी ब्रिटिश सत्तेने ठरवलं की खलिफाचं पद नष्ट करायचं. खलिफा हा मुस्लिम व्यवस्थेमधला धर्म आणि राज्यव्यवस्थेचा सर्वोच्च प्रमुख आहे. त्यामुळे ज्या वेळेला ब्रिटिश खलिफाच हे पदच नष्ट करायला निघाले त्यावेळेला जगभरातले मुसलमान अस्वस्थ झाले. त्यांना असं वाटलं की हा इस्लामवरचाच मुळातला आघात आहे. जगभरातले झाले तसे भारतातले सुद्धा झाले. म्हणून समांतर खिलाफतची चळवळ उभी राहिली, ज्याचं नेतृत्व होतं मौलाना मोहम्मद अली आणि मौलाना शौकत अली यांच्याकडे. गांधीजींची आणि या 2 मौलानांची भेट झाली आणि असहकार आणि खिलाफतीचं एकत्र लग्न गांधीजी, मौलाना मोहम्मद अली, मौलाना शौकत अली यांनी मिळून लावलं. हे म्हणायला जागा आहे की त्यामागचा गांधीजींचा विचार असावा की या निमित्ताने मुस्लिम सुद्धा मुख्य राष्ट्रीय प्रवाहात सामील होतील. मुस्लिमांच्या मध्ये जी जागृती निर्माण होईल तिचा आपल्याला देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्याला उपयोग करून घेता येईल. लखनौ कराराच्या निमित्ताने जी प्रोसेस जर चालू झालेली असली हिंदू मुस्लिम ऐक्याची, तर ती असहकार आणि खिलाफत एकत्र ठेवून चालू करता येईल. हे सगळं आहे. पण नंतर इतिहासात काय घडलं हे पाहायला गेलं तर जवळजवळ हे म्हणायला जागा आहे की उलट मुस्लिम समाजातले जे धर्माधिष्ठित घटक होते, फंडामेंटलिस्ट, मूलतत्ववादी घटक होते, यांनाच गांधीजींच्या कृत्यामुळे चालना मिळाली. आपण 1918-19-20 मधलं मुस्लिम समाज आणि त्याचं नेतृत्व पाहिलं तर एका बाजूला मोहम्मद अली जिना आहेत आणि हे मौलाना मोहम्मद अली, मौलाना शौकत अली. मोहम्मद अली जिना हे त्यावेळेचे राष्ट्रवादी मुस्लिम आहेत. अजिबात धर्म आणि धर्मांधता तर मोहम्मद अली जिनांच्या पाशी त्यावेळेला 1918-19-20 मध्ये जवळजवळ शून्य आहे. आणि असहकार आणि खिलाफत एकत्र करण्याच्या राजकारणाला जिनांचा विरोध आहे. आणि ते विरोध देतानाचं कारण हे आहे की तुम्ही मुस्लिम समाजातल्या धर्मांध वृत्तींना खतपाणी घालता आहात. वस्तुनिष्ठ नजरेने जर पाहायला गेलं खरंच काय झालं तर दुःखद कळणं निष्कर्ष काढायला जागा आहे की ऍक्च्युली असहकार आणि खिलाफत एकत्र करण्याच्या अनेकांमधला एक परिणाम हिंदू मुस्लिम ऐक्यात घडलं का? दुर्दैवाने त्याचं उत्तर नाही असं आहे. त्याला म्हणता येईल की कारण ते घडू नये याकरता ब्रिटिश राज्यव्यवस्थेने सक्रिय प्रयत्न केले. ती सगळी पुढच्या 25 वर्षांमधली गोष्ट आहे त्याच्या. पण मुस्लिम समाजातल्या मूलतत्ववादी वृत्तींना खतपाणी मिळणे. बरं, तो खिलाफतीचा प्रश्न एवढं सगळं करून खिलाफतीचा प्रश्न मिटला कसा? तुर्कस्तानमध्येच क्रांती झाली आणि ज्याचं मूळ नाव केमाल पाशा, पण पाशा हे आडनाव हे मूलतत्ववादी मुस्लिम व्यवस्थेचं निदर्शक आहे म्हणून केमालनी ते आडनाव बदलून अटातुर्क आणि सेक्युलरिझम, राज्यव्यवस्थेत धर्माला स्थान नाही, सर्वांना समान वर्तणूक मिळेल असा आधुनिक तुर्कस्तान हा तिथे. म्हणजे मग न रहे बास न बजे बासुरी असं चित्र तयार झालं. पण 1919 मध्ये एकदा आधी हरताळाची घोषणा आणि नंतर 1921 मधलं असहकाराचं आंदोलन, या दोन्ही घोषणांचे म्हणजे या दोन्ही आंदोलनांचा काही काळांच्या नंतरचा परिणाम ठिकठिकाणी जरा हिंसकता वाढत गेली. यातलं 1919 मध्ये एकदा गांधीजींनी आंदोलन स्थगित केलं. ते स्थगित होतं, मागे घेतलेलं नव्हतं, स्थगित केलं. ते स्थगित केलं कारण गांधीजींना वाटलं हिंसाचार वाढतोय. गांधीजींनी जाहीर केलं की देशाची पुरेशी तयारी न होता मी हे आंदोलन केलं, ही माझी हिमालयन ब्लंडर. गांधीजी म्हणले ही माझी प्रचंड मोठी चूक आहे आणि पुढचंच आंदोलन लॉन्च करायचं असेल तर देशाच्या आधी नीट तयारी करू. लोकमान्यांचा अस्त आणि गांधीजींचा उदय हे किती एक समान आहेत? तर असहकार आंदोलनाची पहिली सुरुवात ही 1 ऑगस्ट 1920 लाच आहे. हरताळ ज्या वेळांच्या मध्ये होता तेव्हा लोकमान्यांची प्रकृती खराब, झोपून आहेत, तिकडे तो ब्रिटन मधल्या खटल्याचं सर्व चाललेलं होतं. असहकार आंदोलनाची 1920-21 1 ऑगस्ट 1920 लाच प्रारंभ. पण गांधीजींच्या या एका वर्षात स्वराज्य या घोषणेबरोबर देश आला. गांधीजींनी सांगितलं तर मी सांगतो या मार्गावरनं चलत असला तर होईल. देश पेटून उठला. असहकार आंदोलन घडलं. असहकार होता सरकारशी असहकार कुठल्याही क्षेत्रात.
त्यामुळे घेतलेल्या पदव्या परत करा, मोठी मोठी पदं दिली असली सोडून द्या, काउन्सिल सकट विविध सरकारी पदांवर असला तर राजीनामे देऊन बाहेर पडा, ब्रिटिश शाळांच्या मध्ये जाऊ नका, म्हणून मग आपल्या समांतर शाळा काढा. गांधीजींनी स्वतःची कैसर हिंद ही पदवी त्यावेळेला परत केली. रवींद्रनाथ टागोर यांना सर ही पदवी मिळाली होती, ती रवींद्रनाथ टागोरांनी परत केली. मोतीलाल नेहरू जी प्रॅक्टिस करत होते कोर्टांच्या मध्ये ती बंद करून स्वातंत्र्याच्या आंदोलनाने त्यांनी आपल्याला वाहून घेतलं. जवाहरलाल नेहरू या काळातले सहकारी म्हणून जुळले. मगाशी जी कामाची सगळी टीम जी आपल्याला कारभारापर्यंत पुरली देशाला त्यांच्या थोरवीनी, अशी सगळी टीम असहकार आंदोलनापासून गांधीजींच्या बरोबर कामाला उभी राहिली. 1922 साली चौरी चौरा इथे संतापलेल्या एका मॉबनी पोलीस चौकीमध्ये गाठून पोलिसांना जिवंत जाळून मारलं. 22 पोलीस मेले. गांधीजींना ही घटना कळल्यावर त्यांनी असहकाराचं आंदोलन मागे घेतलं. गांधीजींची घोषणा एकतर्फी आहे. याच्यावर काँग्रेसमध्ये तेव्हा सुद्धा वाद होता. स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास अभ्यास करणारे आज सुद्धा वाद करतात की त्यावेळेला असहकार मागे घ्यायला होतं का. एका बाजूला तुम्ही म्हणलात 1 वर्षात स्वराज्य आणि आता आंदोलन मागे का घेताय. गांधीजींचं उत्तर होतं, मी सांगितलं होतं माझ्या मार्गाने चलाल तर 1 वर्षात स्वराज्य. माझ्या मार्गाने कुठे येत आहे आणि मग मी याची जबाबदारी घ्यायला तयार नाहीये. आंदोलन मागे आणि जोपर्यंत देश शांत होत नाही तोपर्यंत मी उपोषणाला बसतोय. असहकार थांबलं. काँग्रेसमध्ये एक प्रकारची अनौपचारिक फूट पडली. त्या फुटीचं नाव आहे फेरवादी विरुद्ध ना फेरवादी. फेरवादी म्हणजे चेंजर्स, प्रो चेंजर्स, की आता धोरणात बदल करा. आता हे जनमानसाचं आंदोलन ह्या रस्त्याने, असहकार, सत्याग्रह ह्या रस्त्याचा थांबवा आणि मग ते मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड अन्वये जे काही मिळाले मग काउन्सिलमध्ये प्रवेश करा आणि आतून ते फोडा. रिफॉर्म्स अपयशी ठरवा आणि देशाची जनमानसाची भावना रिफॉर्म्स पुढच्या सुधारणांच्या करता वाढवा. हे प्रो चेंजर्स होते, म्हणजे धोरण बदला. आणि नो चेंजर्स, ना फेरवादी, नाही बदलायचं आहे हेच बरोबर आहे असे होते. प्रत्यक्षात आंदोलन थांबल्यानंतरच्या 1-2 महिन्यात ब्रिटिश सरकारने गांधीजींना कैद केलं. त्यांच्या विरुद्धचा खटला उभारला ज्याचा न्यायाधीश होता जस्टिस ब्लूमफिल्ड. कथा कादंबऱ्यांच्या मध्ये याचं अचूक आणि सुरेख वर्णन आलेलं आहे. रिचर्ड अटेनबरो त्यासाठी तो गांधी हा चित्रपटच पाहायला हवाय की ब्लूमफिल्डनी गांधीजींना कोर्टात आणलं त्यावेळेला ब्लूमफिल्डच उठून उभा राहिला. त्यांनी नमस्कार केला. आणि या खटल्याची कहाणी मात्र एक क्षणभर थांबून, मला माहिती आहे की पूर्वीच्या एका ठिकाणी हे सविस्तर नीट मी बोललेले, स्वातंत्र्य लढा आत्ता ज्या पद्धतीने अभ्यास करतोय त्यात अगदी थोडक्यात आपण लक्षात घ्यायलाच हवी आहे. या खटल्याचा आरोप सेक्शन 125 राजद्रोह, सिडिशन, त्यासाठीची शिक्षा जी सावरकरांना मिळाली, जी लोकमान्य टिळकांना मिळाली तीच प्रस्तावित शिक्षा. इंडियन पिनल कोड अन्वये त्याच्या अन्वये शिक्षा असेल ती तीच. कोर्टाचं कामकाज कसं चालणार तर पहिल्यांदा न्यायाधीश कोर्ट कामकाज सुरू झाल्यावर आरोप वाचून दाखवले जाणार. आरोपीला विचारलं जाणार, डू यू प्लीड गिल्टी ऑर नॉट गिल्टी. सर्वसाधारणपणे अपेक्षित आहे की आरोपी सांगणार नॉट गिल्टी, जे चार्जेस करतात मी राजद्रोह केलेला नाही. 1908 मध्ये लोकमान्य टिळक आपली केस मांडताना नॉट गिल्टी आणि जे काही सगळं केलं हा राजद्रोह नाहीच आहे असंच म्हणतायत. 1922च्या खटल्यामध्ये जस्टिस ब्लूमफिल्डनी आरोपपत्र वाचून दाखवल्यावर गांधीजींना विचारतोय, यू प्लीड गिल्टी ऑर नॉट गिल्टी. गांधीजींनी सुमारे 5 मिनिटाचं एक स्टेटमेंट आश्चर्य मध्येच कसं काय संपलं. कोर्टाचं कामकाज चालू झालं. गांधीजींना विचारलं प्लीड गिल्टी ऑर नॉट गिल्टी. गांधीजींनी एक 5 मिनिटाचं स्टेटमेंट वाचून दाखवलं. मी कायमी म्हणत आलो की असं स्क्रिप्ट सलीम जावेदही लिहू शकत नाही, डॉक्टर राहीम असम रजाई लिहू शकत नाही, मायकेल क्रिक्टनही लिहू शकत नाही. 5 मिनिटांच्या भाषणामध्ये गांधीजींनी मुद्दाचा मांडला की मी आय प्लीड गिल्टी, मला आर्ग्युमेंटच करायचं नाहीये. देशराजद्रोहाचा गुन्हा मला मंजूर आहे, पण युअर ऑनर मी तो का केला ते समजावून घ्या. मग गांधीजींनी थोडक्यात अगदी कमी शब्दात नेमक्या शब्दरचनेसहित ते गांधीजींचं इंग्लिश, मांडणीची शैली, सोपी भाषा, डायरेक्ट मुद्दा थेट गांधीजींनी मांडलंय की मी मुळात ब्रिटिश प्रजाजन समजायचो स्वतःला. भारताला ब्रिटिशांचं सरकार हे वरदान आहे हे समजायचो. ब्रिटिश संस्कृतीबद्दल माझ्या मनात आदर होता. पण जालियनवाला बाग, रौलेट ॲक्ट या अन्वये माझा तो संपला. आता माझी खात्री आहे की भारतातलं ब्रिटिशांचं सरकार हे सैतानी राज्य आहे आणि माझ्या शक्तीत शक्ती असेपर्यंत ते इथून जावं यासाठीच मी प्रयत्न करणार. तेव्हा युअर ऑनर ज्या कायद्याने तुम्ही बांधलेले आहात त्या अन्वये मला जास्तीत जास्त शिक्षा द्यावी अशीच माझी तुम्हाला विनंती आहे. 5 मिनिटाचं सुमाराचं हे भाषण आहे.
अगर किसी ने हिलने की कोशिश की तो भून के रखूंगा, किंवा तो कोण, हा वो मेरा दोस्त है, हाय कोई माईका लाल जो कदम आगे बढ़ा, या टाईपचाच संवाद आहे हा. सौम्य भाषेत बोलले, पण हो मी राजद्रोह केला आणि करणार. चढ्या आवाजात नाहीये, कर्कश आवाजात नाहीये, पण स्टेटमेंट खंबीर खणखणीत स्टेटमेंट आहे. आपण यातलं नाट्य, यातला ड्रामा, खरं धैर्य अनेकदा मिस करतो, विसरतो. शिक्षा झाली गांधीजींना जन्मठेपेची 6 वर्षाची. पुढे ती सद्वर्तणुकीबद्दल त्यांना 2.5-3 वर्षांच्या मध्ये सोडण्यात आलं. तर ते सोडल्यावर या म्हातारबाबांनी भूमिका घेतली की 6 वर्ष मी राजकारणात असणं अपेक्षित नव्हतं ना, मी 1928 पर्यंत मी राजकारणाबद्दल काही बोलणार नाही. त्यामुळे मग हे आश्रम काढ, गोशाळा काढ, नई तालीम, शिक्षणाचा प्रसार कर, स्त्री जागृतीसाठी प्रयत्न कर, हे असले उद्योग यांच्या मधले 6 वर्ष चालू होते. काँग्रेसची सगळी पोरसोरं त्यांना जाऊन भेटतात. पोरसोरं म्हणजे नेहरू, पटेल, मौलाना आझाद, खान अब्दुल गफ्फार खान. गांधीजींच्या पुढे त्यांचं स्थान खरोखर असं होतं. पुन्हा पुन्हा म्हणतात की आता तुमचं मार्गदर्शन पाहिजे, आणि गांधीजी सांगतात 1928 पर्यंत माझं काही राजकीय नाही. 6 वर्षाची मला शिक्षा झालेली होती, मी तिथे राजकीय नाही. यातला एक फरक मोठ्या माणसांमध्ये तुलना करू नये बरं का. माझ्या मनातल्या त्या व्यक्तीचं आदराचं स्थान काय असेल आणि आपल्या अभ्यासातलं हे माहिती आहे, तरीही सांगतोय. सावरकरांनी अंदमान, अर्थात पुन्हा तुलनेत अंदमान आहे, आणि इकडे हे 6 वर्षाचं गांधीजी नीट राहत होते. 17 वर्ष अंदमानमध्ये काढल्यानंतर ब्रिटिश सरकारने ऑफर केलं की सोडतो, एक अट, राजकारणात यायचं नाही, तर अंदमानमधनं सोडतो. आणि सावरकरांनी ती ॲक्सेप्ट केली. कमी जास्ती समजू नका बरं का याला. अंदमानमध्ये 17च्या 17 वर्ष टिकणे हीच एक प्रचंड मोठी मिळकत आहे, साधी गोष्ट नाही आहे. सगळं सोसून 17 वर्ष टिकून धरणे. पण त्या 17 वर्षांनंतर ब्रिटिशांना सावरकरांनी हा शब्द दिला आणि ते बाहेर पडले. गांधीजींना राजद्रोहाच्या आरोपावरून जेव्हा सजा झाली, तेव्हा तुरुंगामध्ये ब्रिटिश सरकार गांधीजींना पुन्हा पुन्हा म्हणतच होतं की एवढं एकच करा, माफी मागा, आणि बाहेर पडल्यावर राजकारण करणार नाही असा शब्द द्या तर सोडतो. गांधीजींनी शब्द द्यायला नकार दिला. हे म्हाताऱ्याची लबाडी बघा बरं का तुम्ही. हा भयंकर अल्टिमेट लबाड, म्हणजे मी भयंकर आदरानेच बोलतोय. हा व्यक्तिशः मी तर म्हणाल तर मी गांधीजींचा भक्तच आहे, पण श्रूर, बाहेर पडल्यावर राजकारण करणार नाही हा शब्द द्यायला नकार. बाहेर पडल्यावर म्हणतो की 28 पर्यंत शिक्षा होती, त्यामुळे मी काँग्रेसच्या राजकारणात लक्ष घालणार नाही. म्हणजे इन इफेक्ट काय आहे, शब्द न देता 1928 पर्यंत राजकारण करणार नाही हा शब्द पाळल्यासारखंच आहे. म्हणून मग त्यावेळेला त्या मधल्या वर्षांच्या मध्ये काँग्रेसमधल्या त्या गटाला जे वाटलं ते त्यांनी ते योग्य केलं. ना फेरवादी होते, त्यांनी आश्रम काढत राहिले, विधायक कामांच्या मध्ये गांधीजींच्या बरोबर येत राहिले. फेरवादी होते, त्यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन केला, त्याचं नाव स्वराज्य पक्ष. मोतीलाल नेहरू, चित्तरंजन दास, दासबाबू आणि बॅरिस्टर जयकर, सप्रू, श्रीनिवास शास्त्री, शिवाय चिंतामणी इत्यादी हे सगळे. पुढे काही काळानंतर तो स्वराज्य पक्षही फुटला, आणि त्या स्वराज्य पार्टीतले जे लोकमान्य टिळकांचे अनुयायी होते नंतरचे, यांनी रिस्पॉन्सिव्हिस्ट पक्ष, प्रतियोगी सहकारिता पक्ष, म्हणजे आपल्या आयुष्याच्या शेवटाकडे मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणांच्या संदर्भात बोलताना लोकमान्यांनी जे धोरण सुचवलं, प्रतियोगी सहकारिता, ते धोरण म्हणून त्या नावाचा पक्ष, असा स्वराज्य पक्षही फुटून स्थापन केला. 1922 ते 27-28 हा स्वराज्य पक्षाच्या प्रयोगाचा काळ आहे. स्वराज पार्टीच्या प्रयोगाचा काळ म्हणजे काय की काउन्सिलमध्ये एंट्री करून ब्रेकिंग द काउन्सिल फ्रॉम विदिन, आतून फोडू, अपयशी ठरवू, आणि हे सुधार अपयशी ठरले म्हणून लवकर पुढच्या सुधारणा आपण मागू. तर प्रत्यक्षामध्ये ब्रिटिश सरकारने घोषणाच केली की पुढच्या सुधारणांचा हप्ता द्यायला आम्ही पुढचं कमिशन पाठवतो, ते म्हणजे सायमन आयोग, सायमन कमिशन. त्यावर एकही भारतीय नाही. त्यावेळच्या ब्रिटिश संसदेमध्ये 2 भारतीय खासदार होते, आणि व्हायसरॉयच्या काउन्सिलमध्ये सुद्धा भारतीय माणसं होती. तरी सुद्धा सायमन कमिशनची नियुक्ती होताना एकही भारतीय त्याच्यावर नव्हता. हे ब्रिटिशांकडनं चुकून नाही झालेलं. रेकॉर्ड असं दाखवून देतं की पूर्ण जाणीव होती ब्रिटिश सरकारला की एकही भारतीय नसलेला आयोग नेमणे याचे परिणाम काय होऊ शकतात. ते जे होतील असं त्यांना, तरी त्यांनी तो नेमला, आणि ते परिणाम जे होतील असं वाटलं तोच घडला, तो म्हणजे बहिष्कार. सायमन परत जा, देशभर हे घडलं. त्यात लाहोरच्या लाठीमारामध्ये लाला लजपतराय यांना मार बसला, काही दिवसात ते गेले. त्याचा सूड म्हणून भगतसिंग हा कहाणीचा भाग आपण पाहिलेला आहे. पण सायमन परत जा. सायमन कमिशनची नियुक्ती आहे देशाला नवा सुधारणांचा हप्ता कोणता द्यायचा याचा विचार करण्यासाठी. त्यावर काँग्रेसनी बहिष्कार टाकला, मुस्लिम लीगनी नाही टाकला, बाबासाहेब आंबेडकरांचं डिप्रेस क्लास मिशन यांनी नाही टाकला, संस्थानिकांचे जे वेगवेगळे गट होते यांनी नाही टाकला. ते भेटत राहिले, त्यांनी पिटिशन दिली. आणि पुन्हा ज्याचा नंतर आपल्याला नीट अभ्यास करायचाच आहे शेवटच्या सत्रामध्ये, हा सगळा फाळणीच्या दिशेने जाणारी वाटचाल, सेक्युलर आणि राष्ट्रवादी मोहम्मद अली जिनांचं रूपांतर
हे टोकाचा धर्मांध मुस्लिम राष्ट्रवादाचा, मुस्लिमने वेगळं राष्ट्र हा आग्रह धरणाऱ्यातलं जे रूपांतर आहे, ही वाटचाल ही त्या 1917-18 याच्यापासून ते 27-28 पर्यंत पूर्ण झाली होती. त्यावेळेला मुस्लिम लीगचा नेता या नात्याने मोहम्मद अली जिना यांनी 14 पॉइंट चार्टर सादर केलं सायमन कमिशनला. तुम्हाला सर्वजणांना, विशेषतः इंग्लिश वाचायची ज्यांना ॲलर्जी नाही, चालेल वाचलेलं, त्यांना मी स्वातंत्र्याच्या लढ्यावरचं ॲब्सोल्युटली अफलातून पुस्तक सुचवणार आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे फ्रॉम कर्झन टू नेहरू. पुस्तकाचे लेखक दुर्गादास. दुर्गादास हे 20व्या शतकातल्या पहिल्या 60-70 वर्षांच्यातला असामान्य पत्रकार, रायटर्स, API या न्यूज एजन्सीज बरोबर काम केलेले. नंतर हिंदुस्तान टाइम्स जो बिर्ला ग्रुपचं वृत्तपत्र होतं आणि ते स्वातंत्र्याची बाजू मांडणारं वृत्तपत्र, त्याचे ते संपादक बनलेले होते. यांनी फ्रॉम कर्झन टू नेहरू यामध्ये या 14 पॉइंट चार्टरची कहाणी दिली. कसं झालं, दुर्गादास आणि हे मित्र एकमेकांचे, जिना. त्यामुळे जिनांनी दुर्गादासना सुचवलं की मला सायमन कमिशन समोर सादर करायला मुस्लिमांच्या मागण्यांचं हे करून द्या तयार, की काय पाहिजेत मुस्लिमांच्या मागण्या. ते दुर्गादास यांनी बसून भारतातल्या मुस्लिमांचं काय, त्यांच्या मुस्लिमांच्या हितसंबंधांचं रक्षण व्हावं म्हणून काय मुद्दे पाहिजेत असे 13 मुद्दे तयार केले. ते घेऊन गेले 13 मुद्दे. आणि दुर्गादास यांनी मोहम्मद अली जिनांना ते दाखवल्यावर ते म्हणले, 1 मिनिट, मी त्याच्यात एकाची भर घालतो आणि आपण ते 14 करू. 14 पॉइंट चार्टर का, तर ते प्रेसिडेंट विल्सनचं लीग ऑफ नेशन्सच्या समोर सुद्धा जे आहे ते 14 पॉइंट चार्टर आहे. ते विश्वाच्या जनमानसावर होतं म्हणून ते म्हणले सायमन कमिशनला मी सादर करू ते 14 पॉइंट चार्टर आहे. 14 पॉइंट चार्टरमध्ये मागण्या आहेत मुस्लिमांचे स्वतंत्र हितसंबंध, स्वतंत्र मुस्लिम पोलीस दल, मुस्लिम सेनेमध्ये स्वतंत्र मुस्लिम विभाग, प्रशासनामध्ये स्वतंत्र मुस्लिमांच्यासाठी पदं, ज्या भागांच्या मध्ये मुस्लिमांची बहुसंख्या आहे तिथे त्यांच्या संख्येच्या प्रमाणामध्ये त्यांना प्रतिनिधित्व मिळावं, ज्यामध्ये मुस्लिम अल्पसंख्येत तिथे त्यांना हिंदूंच्या समसमान प्रतिनिधित्व मिळावं. म्हणजे संपूर्ण जातींच्या जातीय मागण्या हे 14 पॉइंट चार्टरचा प्रारंभ आहे. पुढचं त्याचं रूपांतर आपण नंतर पाहणार आहोत, तो सायमन कमिशन. या सायमन कमिशनवर ज्या वेळेला भारतीयांनी सर्वसाधारणपणे बहिष्कार टाकला आणि ठिकठिकाणी काळ्या झेंड्यांना सामोरं जायला लागलं, त्यावेळेला तत्कालीन जो सेक्रेटरी ऑफ स्टेट भारत मंत्री होता लॉर्ड बर्कनहेड यांनी भारतीयांना आवाहन केलं की तुम्ही लोक एकत्र येऊ शकत नाही, तुम्हाला सगळ्यांना एकत्र आणून देशाला सुधारणेचा म्हणजे घटनात्मक पुढचा काय हप्ता द्यायचा आम्हाला ठरवावं लागतं. मग एवढा सायमन कमिशनवर बहिष्कार टाकताय का, ते तुमचं एवढं असेल तर सगळे एकत्र बसा आणि एकत्र काय सुधारणा तुम्हाला पाहिजे ते आम्हाला तुम्ही सादर करा. या अर्थाचं आवाहन लॉर्ड बर्कनहेडनी उपहासाने केले. खरं म्हणजे इथे आणि इथून पुढे सर्वसाधारणपणे ब्रिटिश सरकारने घेतलेलं धोरण हे आहे की हे भारतातल्या समाजांचे तुकडे तुकडे वेगवेगळे, प्रत्येकाचे हितसंबंध वेगळेत असं समजतच करायचं. तो पुढे सतत आपण आविष्कार तो पाहत राहतो. त्याची ही पहिली सुरुवात असेल बहुधा, की तुम्ही कुठे एकात, तुम्ही कुठे एकदाच, तुमच्या भाषांचे वेगळे, तुमचे जाती धर्म पंथ संस्थानिकांचे हितसंबंध वेगळे, तुमच्या हिंदू व्यवस्थेमध्ये दलितांचे हितसंबंध वेगळे, आम्ही इथनं गेलो तर यांचे हितसंबंध कोण बघणार, त्यामुळे आम्हाला जाण्याचं ठरवण्यापूर्वी सुद्धा यांच्या सगळ्यांच्या हितसंबंधांचा नीट विचार करूनच आम्हाला गेलं पाहिजे. देशाचे तुकडे तुकडे होण्याचा संपूर्ण पावलं ही 1947 पर्यंत घडत आलेली होती. ती आपण नंतरही पाहतो. पण हे लॉर्ड बर्कनहेड म्हणून सांगतो की तुम्ही कुठे एकत्र येताय, सगळे तुम्ही या ना एकत्र, सगळे तुम्ही एकत्र बसा. पण ते एकत्र येऊन एकत्र बसणे ह्या उद्दिष्टाने मोतीलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली गेली की काय घटना पाहिजे देशाला ही मांडून तयार करा. ती मोतीलाल नेहरूंनी 1928 साली सादर केली. त्याचं नाव नेहरू रिपोर्ट आहे. त्या नेहरू रिपोर्ट मधली मुख्य मागणी डोमिनियन स्टेटस, वसाहतीचे स्वराज्य हीच आहे, ताबडतोब द्या ही आहे. त्यावेळेला सुभाषबाबू, पंडितजी आणि काँग्रेसमधला सुद्धा जो नवा तरुण वर्ग होता ज्यांचे हिरो म्हणजे सुभाषबाबू आणि पंडितजी, यांची त्याही वेळेला सरळ मागणी होती की हे आता डोमिनियन स्टेटस वगैरे नाही, पूर्ण स्वराज्य पाहिजे. अशा वेळी गांधीजी मध्ये पडले. या बाबाचं तडजोडीचे फॉर्म्युले काढून देण्याचं सुद्धा जे कौशल्य आहे ते असामान्य बरं का. ज्या वेळेला काँग्रेसची चळवळ फुटायची वेळ आली, फेरवादी विरुद्ध नाफेरवादी, हे तुरुंगात, फेरवाद्यांनी स्वराज्य पक्ष स्थापन केला. मग आता काँग्रेसची चळवळ फुटणार का, सगळे मिळून आले गांधीबाबाकडे, काय करायचं. गांधीबाबांनी सांगितलं काय हरकत नाहीये, ज्यांचं म्हणणं आहे की मी सांगितलेल्या कार्यक्रमानुसार विधायक कार्यक्रम करत राहावा त्यांनी तो करत राहावा, आणि ज्यांना पक्ष फॉर्म करायचा त्यांना मी परवानगी देतो की ठीक आहे तुमचा प्रयोग करा. 1922-23 म्हणजे स्वराज्य पक्ष. म्हणजे त्यांनी चळवळीची एकसंधता आता कायम ठेवली. हे नेतृत्वाचं फार असामान्य कौशल्य बरं का. विविध प्रकृती धर्मांच्या व्यक्ती, त्या सगळ्यांच्या विचारधारा वेगळ्या होत्या. राजेंद्र प्रसाद, नेहरू, मौलाना आझाद, सरहद्द गांधी, पटेल
प्रत्येकाचं व्यक्तिमत्व ताकदवान आहे, ती विशाल आहेत व्यक्तिमत्व, ह्या सगळ्यांची मोठ तरी एकत्र वळायची. त्यावेळच्या काँग्रेस चळवळीमध्ये विचारधारांचे सगळे प्रवाह दिसतात. काँग्रेस चळवळीच्या अंतर्गतच हिंदुत्ववादी आहेत, समाजवादी आहेत, साम्यवादी आहेत, कामगार संघटना करणारे आहेत, संस्थानिकांना अनुकूल आहेत, भांडवलशाहीत. तरी या सगळ्यांची मोठ एकत्र वळून त्यांना ठेवायचं, लवचिकता ठेवायची. ज्याला ज्या मार्गाने जायचं त्या मार्गाने जा, तरी सगळे एकत्र आहेत. फेरवादी विरुद्ध नाफेरवादी म्हणजे सुरतेची फूट जशी झाली तशी अन्यथा 1922 साली काँग्रेस चळवळीची परत एकदा फूट झाली असती. ती गांधीजींच्या नेतृत्वाने ती फूट टाळली आणि चळवळीच्या अंतर्गत स्वातंत्र्य दिले की ठीक आहे, तुम्हाला हा प्रयोग करायचा करा, स्वराज्य पक्ष तयार करा, जा काउन्सिलच्या एंट्रीत. गांधीजी 1922-23 सालीच म्हणून ठेवलंय त्यांनी की यातनं घडणार काही नाहीये, पण हे त्यांना लक्षात यायला 5-6 वर्ष जातील, तोवर आपण विधायक काम करू. खरोखरच 1928 पर्यंत हे निष्कर्षाला पोहोचले होते की काउन्सिलमध्ये एंट्री करून आतून काउन्सिल फोडण्याचा जो प्रयोग आहे त्यातनं फारसं काही साधत नाहीये, आंदोलनाच्याच मार्गाला गेलं पाहिजे. त्यावेळेला जुळून आलेलं टायमिंग आहे सायमन, निषेध, नेहरू रिपोर्ट. आणि मग काँग्रेसच्या अंतर्गत वाद उद्भवतोय की पूर्ण स्वराज्य लगेच ना, आम्हाला नेहरू रिपोर्टही मंजूर नाही असंच चाललं होतं 1928च्या अधिवेशनाच्या वेळेला. नेहरू रिपोर्टही नाही, कसलं डोमिनियन स्टेटस मागताय. तरुणांची शक्ती वाढत चाललेली. मी म्हणलं तसं सुभाषबाबू आणि नेहरू त्यांचे नेते, पुन्हा गांधीजींची मध्यस्थी आहे. तडजोडीचा फॉर्म्युला त्यांनी ऑफर केलाय आणि तो गांधीजींनी ऑफर केलेला फॉर्म्युला काय आहे की आपण ब्रिटिश सरकारला 1 वर्षाची मुदत देऊ. त्या वर्षाच्या मुदतीमध्ये आमच्या नेहरू रिपोर्टचा विचार करून डोमिनियन स्टेटसचा निर्णय ठरवा. 1 वर्ष अखेर जर काही झालं नाही तर मात्र आपण पुढल्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये पूर्ण स्वराज्याची घोषणा करू आणि त्यावेळी आंदोलन मी स्वतः पुढे चालून मी ताबा घेईन, म्हणजे मी आंदोलन चालवी. हे ऐकलं लोकांनी. 1928 मध्ये ते ठरलं. 1 वर्षात अर्थातच काही विचार होण्याचा प्रश्नच नव्हता डोमिनियन स्टेटसचा. म्हणून 1929 मध्ये वसाहतीच्या स्वराज्यापासून मागणी बदलून पूर्ण स्वातंत्र्याची घोषणा, लाहोर, रावी नदीच्या किनाऱ्यावर झालेलं अधिवेशन. आणि हा ठराव अधिकृतरित्या औपचारिकरित्या मांडला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी. इथे आपल्याला भारताच्या इतिहासातल्या आणखीन एका फार मोठ्या समस्येकडे एक क्षणभर लक्ष द्यायचं आहे. 1928-29चा सुद्धा भारत आणि त्यातही काँग्रेसच्या चळवळीचा विचार केला तर काँग्रेसच्या अंतर्गत सुद्धा नेहरू, पटेल आणि सुभाषबाबू या प्रत्येकाचं स्थान काय होतं हे जर लावायचा प्रयत्न केला तर सगळेच जण स्वीकारतात की पटेल आणि सुभाषबाबूंचं स्थान वरचं होतं. हे तिथपासून ते पार 1947 पर्यंत सातत्याने पुन्हा पुन्हा दिसून येतं. मी थोडक्यात मुद्दा आत्ता उपस्थित करतोय, तो आत्ता चालू राहील, पुढच्या सत्रात चालू राहील की दरवेळेला गांधीजींनी इतरांच्या पेक्षा नेहरूंची निवड का केली. पूर्ण स्वराज्याचा ठराव हा सुभाषबाबू किंवा पटेलांनी मांडावा असा काँग्रेसचा निर्णय होता. तो शेवटच्या क्षणाला गांधीजींनी सांगितलं की नाही, जवाहर मांडेल. तो ऐतिहासिक क्षण माहिती होता. तो जो मांडणार आहे, ज्याच्या मुखातून तो उद्याच्या भारताचा नेता असणार आहे, माहिती होतं. म्हणजेच ऐतिहासिक प्रश्न आपल्या समोर आहे की गांधीजींनी आपला वारसा हा पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडे आहे असं का मांडलं, सतत मांडलं. सुभाषबाबूंचा का विरोध केला, म्हणून पट्टाभी सीतारामय्या का, हा एक प्रचंड मोठा प्रश्न आहे ज्याला कदाचित एक आणखीन स्वतंत्रच सत्र लागेल आणि तरी काही एक निश्चित उत्तर आहे असं नाहीये. कोणी म्हणतं की गांधीजींना मोतीलाल नेहरूंचा बॅकिंग हवं होतं आणि जवाहरलालना जर एक स्थान दिलं तर मोतीलाल नेहरूंचं बॅकिंग मिळेल म्हणून गांधीजींनी जवाहरलालना स्थान दिलं. कोणी म्हणतं की गांधीजींच्या तत्वांवर निष्ठा नेहरूंची म्हणजे पंडितजींची, जवाहरलाल नेहरूंची अधिक होती. खरं म्हणजे हे म्हणायला जागा नाहीये. प्रत्यक्ष स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नेहरूंनी भारताला ज्या रस्त्यावर नेलं तो अजिबात गांधीयन रस्ता नाही. तो असलाच तर समाजवादी, साम्यवादी, डावा, सोव्हिएट रशियाच्या कलाचा असलेला, औद्योगिकरणावर भर देणारा, शेती, ग्रामीण विकास, छोटे उद्योग, रोजगार या सगळ्यापासून लांब असलेला अवजड उद्योगीकरणाचा हाच रस्ता होता. त्याची फळं 1990 सालापर्यंत आपण भोगत आलो आणि आजही भोगतो. म्हणजे 1937 साली नेहरूंनी गांधीजींना लिहिलेल्या एका पत्रात उल्लेख आहे की तुम्ही आणि मी 2 ध्रुवांवर उभे आहोत आणि आपण कधी एकत्र जवळ येऊ असं वाटत नाही. या संपूर्ण वर्षांच्या मध्ये गांधीजींचे नेहरूंचे खूप ठिकाणी मतभेद झालेत. अगदी आंदोलन मागे घेणे याच्यावर नेहरू इतके भयंकर खवळलेले होते की काँग्रेस सोडायला निघालेले होते. म्हणजे हे कुठलं असहकाराचं आंदोलन मागे घेणे याच्या बाबतीत. म्हणून इथपासून पण प्रत्यक्ष जो पूर्ण स्वराज्याचा ठराव मांडला तो पंडितजींच्या हस्ते मांडला गेला. मग सविनय कायदेभंगाची चळवळ, मीठ उचलतो. पुन्हा या म्हाताऱ्याच्या डोक्यातून कल्पना कुठली जन्माला आली तर म्हणले मी 90 किलोमीटर चालून जातो, मीठ उचलतो. ज्या सुरात आपण आत्ता हसतो त्याच सुरात त्यावेळेचा भारत हसला.
नेहरू, पटेल, मौलाना आझाद सगळे हसले, व्हाईसरॉय हसला की हे सिनाईल म्हातारा झाला, हा काय कळेना झालं, याला काय समजत नाहीये. आणि ज्या वेळेला गांधीजींनी चालायला सुरुवात केली साबरमती आश्रमातून, त्याच्या आधी पत्रकं काढली, वृत्तपत्रात दिलं की मी बरोबर 100 स्वयंसेवक घेणार आहे, ज्यांना यायचे त्यांनी अर्ज करा. लाखो अर्ज आले. मग निवडींची प्रोसेस झाली, तरी यांनी 100 निवडलेच नाही. ते म्हणले माझ्याबरोबर त्या पदयात्रेमध्ये सामील व्हायची योग्यतेचे 92 जण, 92 जणांना निवडलं. साबरमतीच्या आश्रमातून बाहेर पडले मार्च महिन्यात. आणि प्लॅन हा की 6 एप्रिल म्हणजे जालियनवाला बागेची स्मृती म्हणजे त्या वर्षीचा हरताळ तो सुरू झाला 6 एप्रिलला. त्यामुळे 6 एप्रिलला पुन्हा ते गुजरातचा किनारा दांडीला पोचायचं आणि मीठ उचलणार म्हणजे काय, भंग आहे का, मिठावर बसलेला कर. गांधीजींचं म्हणणं होतं की सामान्यातल्या सामान्य माणसाला जाऊन भिडणारं काय मीठ आहे. तुम्ही हे ब्रिटिश सरकारचं वसाहती शोषण म्हणजे जे 50 भाषणांमधनं जे समजावून सांगता येणार नाही ते हे मिठावरचा करार आहे. तुझ्या अन्नातल्या मिठावर सुद्धा कर आहे, म्हणून मीठ उचलो. कोणाला लक्षात नाही आलं, खरोखरच आणि नंतर अनेकांनी प्रांजळपणे कबूल केले की हे कुठं जाणार आम्हाला काही लक्षात आलं, आम्ही टिंगल केली. पण हा म्हातार बाबा 92 जणांनी चालायला लागला, त्याच्या सगळीकडे बातम्या यायला लागल्या. आणि गांधीजींनी अशा रीतीने ठिकठिकाणच्या प्रत्येकाला सांगितलं की असं तुमच्या इथलं ज्या मालावर ब्रिटिशांचा कर आहे असं एखादं प्रॉडक्ट उत्पादन असं ठेवा ते कर मोडायचा. म्हणून धारासनाच्या मिठाच्या फॅक्टरीवर झाला. महाराष्ट्रात जंगल सत्याग्रह झाले. पेशावरला गढवाल रेजिमेंटनी सत्याग्रहींच्यावर फायरिंग करायला नाकारलं. आणि धारासनाच्या सत्याग्रहावर तर ते रम्य म्हणजे काय म्हणतात टेरिफिक दृश्य आहे की सत्याग्रही चालून येत आहेत, त्यांना आदेश काय, हात पण उचलायचा नाही, माघार पण घ्यायची नाही, लाठ्यांचा मार होणार आहे, नाही केली तर फॅक्टरीमध्ये शिरून हे मीठ ताब्यात घेणार आहेत. अमेरिकन पत्रकार विल्यम शिरर यांनी धारासनाचा हा सत्याग्रह पाहिला आणि त्यांनी जे लेख लिहिले त्या काळात त्यांनी सांगितलं देश आत्ताच स्वतंत्र झालेला आहे. त्याला प्रत्यक्ष राजकीय स्वातंत्र्य आता कधी मिळते हे नंतर ठरेल, पण देशाचा जो कॉन्फिडन्स जागा व्हायला पाहिजे त्यांनी हे अद्भुत दृश्यच पाहिलं. पांढऱ्या शुभ्र वस्त्रांच्या मधली साध्यातली साधी माणसं. काही वेळा आजकाल सुद्धा टीव्हीवर जाहिरातींच्या मध्ये एक वाक्य येतं बघा की एक्स्ट्राऑर्डिनरी माणसं कोण आहेत. एक्स्ट्राऑर्डिनरी मेन आर नॉट हु वेर एक्स्ट्राऑर्डिनरी मेन डुईंग एक्स्ट्राऑर्डिनरी थिंग्स, दीज वेर ऑर्डिनरी मेन डुईंग एक्स्ट्राऑर्डिनरी थिंग्स. सामान्य माणसातलं असामान्यत्व जागवणे. बरं, साबरमतीतून गांधीजी जे बाहेर पडले ते प्रतिज्ञा घेऊन बाहेर पडले की आता देशाला स्वातंत्र्य मिळाल्याशिवाय मी साबरमतीत परत येणार नाही. हा म्हातारा प्रतिज्ञा पण फार सुरक्षित घेतो बरं का. म्हणजे डोकं अफलातूनच म्हणायला लागेल हा. साबरमतीत परत नाही येणार म्हणजे कुठं जाईल. पवनारचा आश्रम का निघाला, वर्ध्याचा सेवाश्रम का निघाला, वर्ध्याला सेवाग्राम का स्थापन झालं, ते सेवाग्राम बजाजांच्या मदतीने स्थापन झालं. आणि खरोखरच गांधीजी जे 1930 मध्ये साबरमतीतून बाहेर पडले ते नंतर त्यांच्या आयुष्यात कधीही साबरमती आश्रमात परत म्हणून गेले नाहीत. कारण त्याच्यानंतरचं त्यांचं मुख्य केंद्र होतं ते वर्ध्याच्या जवळचं सेवाग्राम. नंतर फाळणीचे दिवस उद्भवले तसे सगळे गांधीजी आधी कलकत्ता, नौखाली, पूर्व बंगाल, नंतर दिल्ली. गांधीजी प्रत्यक्ष कधी साबरमतीला आलेच नाहीत, प्रतिज्ञा घेऊन बाहेर पडले. पण देशामध्ये एक तीव्र निश्चयशक्ती तयार व्हायला उपयोग की आता हा गांधी बाबा बाहेर पडलाय काय सांगून की मी स्वातंत्र्य मिळाल्याशिवाय या साबरमती आश्रमामध्ये परत येणार नाहीये. बरं, जे 90 किलोमीटर चालतायत 10-12 दिवस चालले म्हणजे रोज किती 7-8 किलोमीटर असेल, 2-4 सभा गावात थांबतायत. आणि त्या थांबण्यामध्ये गांधीजी लोकांना काय सांगतायत, तिथे कुठेही राजकीय भाषण नाहीये. ते भाषण आहे हुंडा घेऊ नका, स्त्रियांशी नीट वागा, जातींचे मतभेद विसरा, आपण सगळे करू, गाव स्वच्छ ठेवा, गावाला संडास असले पाहिजेत, चरखा काता, दुधांचे म्हणजे गोशाळा चालू करा. हे सांगत सांगत आपले ते म्हातार बाबा चालले दांडीकडे. पुढे कविता करणाऱ्या कवींनी लिहून ठेवले उचलले सतू मुठ मीठ बर साम्राज्याचा खचला पाया. बाबा आमटेंच्या कवितेत त्यांनी अप्रतिम वर्णन केलेले. तू सुतावरून स्वर्ग गाठलास, चरखा काता. तेही लोकांना वाटलं काहीतरी येण्यासारखा उपाय, पण विचार स्वदेशीचाच त्यामागे होता की टेक्स्टाईल्सवर बॅन आहे आणि सर्वांना रोजगार पुरवायला हवाय. सामान्यातल्या सामान्य म्हणून स्वतः गावात बसून करू शकतो असं काय आहे तर बैस हे कापसाचा ढिगे आणि चरखा कात. चरखा कातलास तू की तू देशभक्त आहेस. सगळ्या काँग्रेस जनांना त्यांनी अट पण घालून दिली की काँग्रेस जन म्हणवायचं असेल तर खादी घालायची, चरखा कातायचा. भल्या भल्यांनी सूट पॅन्ट कोट पॅन्ट सगळे टाकून दिले. खादीची वस्त्र, खादीचं जे पतन आहे ते स्वातंत्र्यानंतरचं आहे. पण त्या जमान्याच्या मध्ये खादीला केवढं प्रचंड मोठं स्थान होतं हे 5 मिनिटात मी एका गोष्टीपाशी पोहोचेन त्यावेळेला आपल्या लक्षात येईल. सविनय कायदेभंगाची चळवळ. गांधीजींनी त्यांच्या आयुष्यात जी 3 जन आंदोलनं लॉन्च केली, केवळ ते जन आंदोलन म्हणून पाहायचं झालं तर त्यातलं एकही यशस्वी असं म्हणता येणार नाही. 1921 असहकार, 1930 सविनय कायदेभंग, 1942 चले जावची तर कहाणी तर आणखीनच वेगळी.
पण त्या तिनांच्या मध्ये अतिशय मूलभूत प्रभाव करणारं आंदोलन कोणतं म्हणायचं आलं तर ते सविनय कायदेभंगाची चळवळ. मग मागणी ब्रिटिश सरकारकडनं ऑफर आली की गोलमेज परिषद घेऊ. गांधीजी म्हणले आमच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यावर तुमचं पहिलं विधान केलं तर आम्ही गोलमेज परिषदेला येऊ. गांधीजी आणि काँग्रेसला बायपास करून ब्रिटिश सरकारने गोलमेज परिषद अनाऊन्स केली, ती पहिली राऊंड टेबल कॉन्फरन्स. काँग्रेसचा बहिष्कार, कोणी जायचं नाही. त्यामुळे ती कोसळणार, त्यातनं काही निष्पन्न होणार नाही. तर खरंच होतं, पण हे फाटाफुटीचा काही उद्योग करता येतो का हे पाहूयात. हा प्रयत्न होता. त्यामुळे हे भारतातले जाती धर्म पंथनिहाय ग्रुप्स यांना एकत्र बसून तिथे काही करायचा प्रयत्न झाला. आणि आत्ताचा विषय नसून तेवढा गोष्टीला पूर्णत्व म्हणून आठवण सांगून ठेवतोय, त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर होते. आणि ज्या वेळेला गोलमेज परिषदेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांना तिथं वेगळं काढून ते देशातले तुमच्या अस्पृश्यांचे अनटचेबल्स हितसंबंध वेगळे आहेत, आम्ही त्याची काळजी घेतो, तिथे बाबासाहेबांनी ब्रिटिश सत्तेला खडसावलंय की ते आमचं काय, ते आमचं अंतर्गत आहे, ते मी परत गेलो की आम्ही बघू. पण इथे आता मी जो प्रतिनिधी आहे तो संपूर्ण भारताचे, तुम्ही माझ्याशी बोलणार असलात तर भारताचे हे आमच्यातली फाटाफुटीचं बोलू नका. पहिली गोलमेज परिषद फसली. दुसऱ्याला त्यापूर्वी तो गांधी आयर्विन करार झालेला आहे. त्या करारान्वये सविनय कायदेभंगाची चळवळ मागे, ब्रिटिशांच्या कैदेमध्ये असलेल्या सगळ्या काँग्रेसच्या स्वयंसेवकांना सोडून द्यायचं, खटले पण त्यांच्यावरचे बंद करायचे. करारान्वये दुसरी गोलमेज परिषद गांधीजींनी अटेंड करायची. गांधी आयर्विन करारातलं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं कलम आहे की भारतीयांच्या स्वराज्याच्या मागणीचा अनुकूल विचार करण्यासाठी ब्रिटिश सरकार पावलं उचलेल. मग पुढचे गांधी आयर्विन कराराच्या मागण्या मुद्दे आहेत. त्याच्यानुसार गांधी दुसऱ्या गोलमेज परिषदेला गेले. ही पण अपयशीच आहेत, काही घडलेलं नाही त्याच्यामध्ये ब्रिटिश राज्यकर्त्यांनी सांगितलं की तुम्ही हे सगळे भारताच्या वेगवेगळ्या घटकांचे जे प्रतिनिधी आलेला, जाताना गांधीजींनी आग्रह धरला की अख्ख्या काँग्रेसचा म्हणून एकच प्रतिनिधी जाईल आणि ते गांधीजी असतील. मग काँग्रेसने सर्वाधिकार गांधीजींकडे दिले, पण बाकीच्या पक्षांचे वगैरे होते अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून, म्हणजे तत्कालीन अस्पृश्य हा शब्दही मला इतका बोचतो की मला तो इतिहास सांगताना सुद्धा बोलवत नाही माझ्याच्याने. तत्कालीन इन कोट्स अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून बाबासाहेब आंबेडकर होते, संस्थानिकांचे प्रतिनिधी होते, हिंदू महासभेचे होते, मुस्लिम लीगचे होते, ते सर सिकंदर हयात खान यांची पार्टी, मी जरा त्याचं नाव विसरतोय, फजलुल हक यांची पार्टी, अशा मुस्लिमांची एकच पार्टी होती असं नाही, ते चित्र नंतर झालं. तुम्ही असे वेगवेगळे सगळे तिथे होते. त्या बैठकीच्या सुरुवातीला आवाहन करण्यात आलं की ठीक आहे, आम्ही ब्रिटिश राजसत्ता बाजूला थांबतो, तुम्ही भारतीय लोक एकत्र बसा आणि एक समान आम्हाला काहीतरी सांगा. 3 दिवसांच्या चर्चेनंतर गांधीजींनी पराभव मान्य केला की आम्हाला एक समान सांगता येत नाहीये आणि त्या परिषदेवर बहिष्कार टाकून ती अपयशी ठरली. गांधीजी परत आले आणि मुंबईत परत आल्याला त्यांना अटक करून येरवड्याच्या तुरुंगामध्ये ठेवण्यात आलं. सरकार लेबर पार्टीचं, म्हणजे जे भारताला स्वातंत्र्याच्या मागणीला अनुकूल असून सुद्धा ते लेबर पार्टीच्या सरकारने मात्र 32 साली जातीय निवाडा कम्युनल अवॉर्ड अनाऊन्स केलं आणि ती आहे भारतीय त्यातल्या हिंदू समाजाची सुद्धा जातींच्या लाईन्सवर परमनंट चिरफाळ्या उडवण्याचा प्लॅन, म्हणजे जातीनिहाय विशेषतः दलित, आता आपण दलित हा शब्द, तेव्हाचा शब्द अस्पृश्य यांच्यासाठी राखीव मतदारसंघाची कल्पना. त्याची चर्चा चालू होती तेव्हा सुद्धा गांधीजींनी सांगितलं की मी ओव्हर माय डेड बॉडी प्राणपणाने विरोध करेन, कारण हा हिंदू समाजाच्या परमनंट कायम चिरफाळ्या उडवण्याचा प्लॅन आहे आणि मी तो होऊ देणार नाही. पण जातीय निवाडा आला आणि त्यामध्ये एकूण मिळून साधारणपणे 78 सीट्स ही अस्पृश्यांच्यासाठी राखीव म्हणून जाहीर करण्यात आलं. पुण्याला हे गांधीजींना कळल्यानंतर गांधीजींनी आमरण उपोषणाच्या आधी वॉर्निंग दिली आणि आमरण उपोषण सुरू केलं. बाबासाहेब आंबेडकरांच्यावरचं प्रेशर वाढत गेलं की हे जरा थांबवा, नाही तर ते मरतील, मग तुम्ही ते थांबवा, तुम्ही जाऊन त्यांच्याशी बोलणं करा. राजकीय आणि वैचारिक दृष्ट्या आंबेडकरांचा गांधीजींशी गंभीर मतभेद होते, जवळजवळ अनादराचं स्थान होतं. बाबासाहेबांनी बोलायला जायला नाकारलं. ते म्हणले त्यांच्या लेखी गांधीजी हे हिंदूंचे, त्यातही सवर्ण हिंदूंचे, उच्चवर्णीयांचेच हितसंबंध सांभाळणारे, मी कशासाठी बोलायला जाऊ. आणि दलितांना अस्पृश्यांना जे काही मिळाले ते इथं ब्रिटिशांचं सरकार आहे म्हणून मिळालेले, त्याही घास त्यांना माझ्या तोंडचा काढून घ्यायचा आहे, नाही गेले. मग एक वेळ असे आले की आता जर आणखीन एक 48 तास उपास चालू राहिले तर गांधीजी मरतील. बाबासाहेबांच्यावरचं प्रेशर ट्रिमेंडस, प्रचंड प्रेशर वाढलं होतं. कथा कहाण्यांच्या मध्ये सांगितलं होतं की त्यांच्या पत्नीने सुद्धा सांगितलं की एका साधू पुरुषाच्या मृत्यूला तुम्ही कशाला जबाबदार ठरताय. बाबासाहेब बोलायला गेले, चर्चा झाली. पुन्हा ह्या गांधी बाबाचं डोकं की ते कम्युनल अवॉर्ड आपल्याला फसवायचं आहे, मग काय करायचं. मग म्हणले तुम्हाला तिथे किती सीटं मिळतात, 78, आम्ही 145 देतो, व्हॉलंटरीली आपणहून 145 देतो. मग पुणे करार ठरलाय. त्या पुणे कराराचा अर्थ नीट लक्षात घेऊन आपण 1 मिनिटाभरात थांबूया. आज तागायत जी अत्यंत रिलेव्हंट गोष्ट आहे महाराष्ट्र आणि भारत,
वर्तमान राजकारणाला सुद्धा तो पहिला पॉइंट जिथून राखीव जागांच्या तत्वाचा जन्म सुद्धा आहे. जरी सामाजिक दृष्ट्या राजर्षी शाहू महाराज हे पहिले व्यक्ती आहेत ज्यांनी आपणहून आपल्या राज्यामध्ये राखीव जागा सुरू केल्या. आपण कालच्या समाज सुधारणा चळवळीतल्या वेळेच्या अभावीच हे मुद्दे बोलायचे राहिलेले होते. कोल्हापूर संस्थानमध्ये तत्कालीन सुमारे 50% जागा ज्या त्यांना शाहू महाराजांना दिसलं रिक्त आहेत, त्यांनी फरमान काढलं की या सगळ्या रिक्त जागा या बहुजन समाज आणि म्हणजे दलित हा शब्द हा नंतर वापरला गेलाय, अस्पृश्य जातींच्या लोकांनी भरायच्या, कारण त्यांना राज्यकारभारात संधी असायला पाहिजे. पण राखीव जागांचं तत्व कुठनं निर्माण झालं शोधायचं असेल तर तो प्रवास शाहू महाराजांपर्यंत जातो. पण राजकारणातल्या राखीव जागा, राखीव मतदारसंघ हा कम्युनल अवॉर्ड आणि तो त्याच्यावर मात करण्यासाठी हा जो पुणे करार झाला तो आपण जर वरवरचा अभ्यास केला तर आपल्याला असं दिसेल की काय विषय झाला. 78च्या 145 सीटं आणि गांधीजींनी बाबासाहेबांना शब्द दिला की काँग्रेसच्या एकूण कार्यक्रमामध्ये आम्ही अस्पृश्यता निर्मूलन याला नंबर 1 देऊ कार्यक्रमात, म्हणजे स्वराज्याच्या मागणीच्याही वरचं स्थान अस्पृश्यता निर्मूलनाला देऊ आणि आपण सगळे हे मिळून बरोबर काम करू. पण हे फार वरवरचं होईल. आजही पुणे करार हा भांडणाचा, वादाचा, चर्चेचा का विषय हे समजावून घ्यायला आणखी खोलात गेलं पाहिजे. ब्रिटिशांनी दिलेले 78 मतदारसंघ म्हणजे काय होतं आणि त्यावर गांधीजी म्हणले 145 आणि तो पुणे करार ठरला म्हणजे काय होतं हे जरा नीट लक्षात घ्या. ब्रिटिशांनी 78 मतदारसंघ म्हणजे ठरवलं होतं की भारताची वाटणी ही दलितांच्या करता 78 सीट आहेत, दलित मतदार दलित उमेदवारालाच मत देईल असे 78 मतदारसंघ होते. म्हणून त्याला राखीव मतदारसंघ नाव पडलं. जबकि आत्ताच्या चित्रातले राखीव म्हणजे काय असतं, तो सर्व जाती धर्म पंथांचा जो मतदारसंघ आहे तो ठरले असतो आणि सांगितलं असतं की नाही यात पार्टीजवर बंधन आहे की देण्याचा कॅन्डिडेट जो द्यायचा तो दलितच असला पाहिजे. 2 फॅक्टर्स वेगळे इथे लक्षात घ्या. आणि याचं सुद्धा जे इम्प्लिकेशन, याचा सुद्धा जो अर्थ आहे तो अनेक अर्थांनी आत्ताच्या सामाजिक राजकीय स्थितीलाही महत्वाचा आहे. दलित माणसांनी म्हणजे दलित मतदारांनी दलित उमेदवारालाच मत द्यायचं असं जर चित्र देशाचं असतं तर चिरफाळ्या झाल्या असत्या इत्यादी याच्यावर वादाला जागा आहे. माझं जरूर वैयक्तिक मत आहे की भारतीय समाजाची परमनंट चिरफाळ्या झाल्या असत्या. पण मला दलित चळवळींच्या मधले जे कोणी माझे मित्र आहेत त्यांची वर्तमान काळातली मांडणी म्हणून मला त्यांचा राग माहिती, मला समजू शकतो. आपण कारण ते समजावून घेतलं पाहिजे. दलित मतदारांनी दलित उमेदवारालाच मत द्यायचं असं जर देशात चित्र असतं तर दलित चळवळ जास्त आक्रमक मार्गावरनं पुढे गेली असती. कारण दलित उमेदवाराला निवडून येण्यासाठी सवर्ण अथवा अन्य जाती धर्म पंथांच्या मतदारांवर अवलंबून राहायची गरज पडली नसती आणि त्यापोटी जास्त आक्रमक नेतृत्व पुढे आलं असतं. त्याच्या जागी सर्व जाती धर्म पंथांचा मतदारसंघ आहे, पण उमेदवार द्यायचा तो दलित द्यायचा. त्यामुळे तो जो उमेदवार असेल त्याला सर्वांचं मन जिंकावं लागतं. त्याला जर सर्वांचं मन जिंकायचं असेल तर निवडणूक जिंकण्यासाठी त्याच्या मतदारसंघातले सवर्ण, त्याच्या मतदारसंघातले तथाकथित उच्चवर्णीय यांचं सुद्धा मन सांभाळत जर चित्र तयार झालं की हा भयंकर फायर ब्रँड आहे आणि हा आपल्याला जाळायला पोळायलाच निघालेला आहे तर त्याला निवडूनच लोक मतच देणार नाहीत त्याला. दलित चळवळीतली आक्रमकता नष्ट करण्याचा आरोप पुणे करारावर केला जातो की यामुळे तुम्ही दलित चळवळी कायम सवर्णांच्या गाठीला बांधलीत असा तो आजही बहुजन समाज पार्टी असो, मुलायम सिंग असो, मंडलायझेशन जे राजकारणाचं, समाजकारणाचं, शिक्षणाचं झालंय तिथपासूनची जी मांडणी असेल त्या सगळ्यापर्यंत. पण पुणे करार 1932 आणि फायनली हा प्रवास जाऊन पोहोचतो 1935चा भारत सरकारचा कायदा. आपल्याला नाही म्हणलं तरी एक गंमत लक्षात घ्यायची. 1935चा भारत सरकारचा कायदा कुठनं निर्माण झाला? तो निर्माण झाला सायमन कमिशनच्या रिपोर्टमधनं. मला तुम्हाला जी कहाणी सांगून हे सत्र असं आपण समारोप करून आता थांबूयात. खरं म्हणजे स्वातंत्र्य 47 मग घटना, भारताच्या राज्यघटनेचा सर्वात मोठा भाग हा 1935चा भारत सरकारचा कायद्यात आहे. तो 1935चा भारत सरकारचा कायदा हा सायमनच्या रिपोर्टवर आधारित आहे, ज्या सायमनला भारताच्या स्वातंत्र्य चळवळीने विरोध केलेला होता. 1935च्या कायद्यापासून आणि त्या कायद्या अन्वये ज्या 1937 साली निवडणुका चालू झाल्या तिथून भारताच्या स्वातंत्र्याचा शेवटचा टप्पा चालू होतो. त्यासाठी 4 वाजता भेटूया.